इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गाचा इतिहास हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेचं मार्गदर्शन घेणार आहोत आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले आहेत सौ स्मिता जयकर मॅडम. मॅडम MA BEd असून MA इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन विषयात मॅडमने MA केलेला आहे आणि साधारणतः जवळपास 26 वर्षांचा अनुभव मॅडमला अध्यापनाचा आहे. सध्या मॅडम श्रीमती PK कोटेच्या महिला महाविद्यालय भुसावळ येथे कार्यरत असून इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोनही विषय मॅडमचे अतिशय आवडीचे आहेत. त्यांचे इतर कार्याची ओळख जर आपल्याला करून द्यायची म्हटली तर जळगाव आकाशवाणीवर विविध उपक्रमात मॅडमचा सहभाग राहिलेला आहे. शिवाय कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य असे त्या ठिकाणी त्या उपाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत राहिलेले आहेत. शिवाय राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयात जी काही वेगवेगळ्या पद्धतीने परिषद घेतली जाते तर महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष पदावर सुद्धा मॅडम कार्यरत राहिलेले आहेत. तसेच राष्ट्रीय सेवा योजना या कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून सुद्धा मॅडमने काम बघितलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी इतर सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा सहभाग हा नोंदवलेला आहे. त्याच पद्धतीने मागील वर्षी इयत्ता 11वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे मूल्यमापन आराखडा तज्ज्ञ म्हणजे इतिहास तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा मॅडमला तिथे बोलवण्यात आलं होतं. असे विविध अंगांनी नटलेलं हे व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. आणि मित्रांनो, इतिहास हा जो विषय आहे बऱ्याच जणांना तो थोडा रुक्ष वाटतो किंवा त्या इतिहास विषयाचं वाचन करायला किंवा अभ्यास करायला थोडीशी अडचण येते. पण मात्र आजच्या ज्या मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर त्या हा इतिहास विषय जो आहे तो इंटरेस्टिंग कसा करता येईल किंवा कसा तो मनोरंजनाच्या माध्यमातून तुम्ही घ्यायचा आहे आणि अभ्यास कसा करायचा आहे अशा छोट्या छोट्या टिप्स जे आहेत ते आज आपल्याला इथे सांगणार आहेत. आता आपण त्यांना लगेचच भेटूया की जेणेकरून तुम्हाला इतिहास विषयाची गोडी जी आहे ती निश्चित वाढवण्यास मदत होईल. नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात मॅडम आपलं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गाचा इतिहास हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करायची आहे यावर आपण संवाद साधणार आहोत. सध्याच्या या परिस्थितीमुळे आता ज्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत या परीक्षेच्या अनुषंगाने इतिहास या विषयाचा सिलेबस आणि त्या बाबतीत जे काही मार्गदर्शन आहे विद्यार्थ्यांना सखोलपणे आपण करणार आहात. कारण एकूणच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये खूप मोठ्या अशा शंका आहेत की आपल्याला नेमकं कशी परीक्षा सादर व्हायची आहे किंवा आपल्याला पेपर कशा पद्धतीने द्यायचं आहे हे स्ट्रक्चर जरा विद्यार्थ्यांना जरा समजावून सांगाल. नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2021 जागतिक महामारीच्या या विळख्यामध्ये आपण सगळेच अडकलो. खूप प्रश्नचिन्ह निर्माण झाले आपल्या समोर, पालकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर. कसं बाहेर निघायचं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, काय करायचं, खूप संभ्रम होता. पण हळूहळू मार्ग काढावा लागला. कारण इच्छाशक्ती होती शिक्षकांनाही आणि विद्यार्थ्यांनाही. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना द्यायचं होतं आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षकांकडून घ्यायचं होतं. दोघांनी एकमेकांना साथ दिली आणि या साथीतून ऑनलाईन पद्धतीने आणि थोडस मध्ये मध्ये जसं जमेल त्या पद्धतीने परिस्थिती लक्षात घेता ऑफलाईन पद्धतीने टीचिंग सुरू झालं. आणि बघता बघता शेवटी परीक्षेची वारे वाहू लागली. टाइम टेबल पुढे आला. काय करायचं? अभ्यास तर पाहिजे त्या पद्धतीने दरवर्षी जसा होतो त्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आला नाही. शिक्षकांनाही संभ्रम होता आणि विद्यार्थ्यांनाही की कशा पद्धतीने मला टीचर दिसत नाहीये, माझ्या मनात असलेल्या शंका मी पाहिजे त्या पद्धतीने विचारू शकत नाहीये, अनेक प्रश्न होते. पण इच्छाशक्ती असले की मार्ग सापडतो. आपण इथेही शांत बसलेलो नाही. आपण याच्यातूनही मार्ग काढणार आहे आणि काढलाय. आदरणीय जगताप या हा सर्व विचार लक्षात घेता प्रत्येक विषयाच्या मूल्यमापन योजना आराखड्याचं नियोजन केलं आणि प्रत्येक विषयाचा प्रश्नपत्रिका त्यामधील असलेल्या सर्व इतर घटक
घटकानुसार गुणविभागणी, त्याच्यानुसार प्रश्न कसे सोडवायचे, प्रश्न कसे लक्षात घ्यायचे, उत्तरपत्रिका कशी मांडणी करायची, हे विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रयत्नातून आज आपण अतिशय छान, अगदी मनोरंजक, इंटरेस्ट असलेला, आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया असलेला आणि सर्व विषयांना व्यापून घेणाऱ्या, सर्व विषयांमध्ये हात घालणारा अशा इतिहास विषयाच्या आज मूल्यमापन योजना आराखड्या संदर्भात, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाच्या संदर्भात, प्रश्न गुण प्रकारानुसारच्या संदर्भात, त्याचबरोबर उत्तर लेखनाच्या संदर्भात, आहे त्या दिवसांमधल्या नियोजनाच्या संदर्भात, या सर्व विषयांवर आज चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले असतील, ज्या शंका निर्माण झाल्या असतील, ज्या समस्या असतील आणि गोंधळाची जी परिस्थिती असेल, त्या गोंधळाच्या परिस्थितीला एक उकल करण्याचा प्रयत्न, छोटासा प्रयत्न या माध्यमातून आपण करत आहोत. आता थोडस विषयाकडे वळूया. आज इतिहास विषय या अंतर्गत आपण मूल्यमापन योजना आराखडा याकडे वळतोय. इतर विषयांप्रमाणे या विषयामध्ये सुद्धा 80 मार्कांचा हा आपला लेखी पेपर राहणार आहे आणि 20 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असणार आहे. या संदर्भात सर्वप्रथम हा आराखडा का तयार करण्यात आला, त्याच्या मागची नेमकी भूमिका काय आहे, या सर्वांचा विचार, जसं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करायचा, त्याचं नियोजन करता, त्याच्या मागचं काय काय करायचं, अभ्यास करून मला पुढे काय करायचंय, तुमचं एक ध्येय असतं, काहीतरी उद्देश असतो, त्याच पद्धतीने कुठलंही काम करताना त्याच्या मागे काहीतरी भूमिका असते आणि ती भूमिका लक्षात घेतली तर आपल्याला पुढचं कार्य करायला सोपं जातं. शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षी इयत्ता 11वी आणि 2020-21 इयत्ता 12वी या दोनही वर्गांसाठी इतिहास विषयासाठी एक कृती पत्रिका आराखडा तयार करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे कृती पत्रिका हा शब्द वापरला, प्रश्नपत्रिका नाही. आता तुम्हाला प्रश्न दिले जात होते, सरळ सरळ प्रश्न दिले, तुम्ही त्याचे पानाभर उत्तर लिहा. अगदी 3 तास एकदा मान खाली घातली की 3 तासानंतर तुम्हाला मान वर करावी लागायची, इतकं तुम्हाला लिहावं लागायचं. अशी प्रश्नपत्रिका, प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहावी लागायची. आता आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण कृती आणली आहे, त्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट निर्माण केलाय, एक मनोरंजन आम्ही तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून दिलेलं आहे. म्हणजे उत्तरपत्रिका सोडवताना तुम्हाला आता टेन्शन येणार नाहीये, तर मजा येणार आहे. आणि म्हणून याला आपण कृतीपत्रिका म्हटलेलं आहे. साधारणतः ही कृतीपत्रिका 80 गुणांची असेल आणि ती तयार करताना ज्ञान रचनावाद तसेच विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला की आता आपण अभ्यास नाही करायचा, आता लेक्चर नाही घ्यायचा, आता आपण खेळूया ग्राउंडवर जाऊ, तर तुम्हाला किती छान वाटेल. त्याच पद्धतीने मी आता तुम्हाला असं म्हणणार आहे की तुम्हाला परीक्षेची प्रश्नपत्रिका नाही सोडवायची आहे, तर एक गेम खेळायचा, एक मैदानावर जायचं आहे आणि हे मैदान कुठलं असणार आहे, परीक्षा हॉल. ओके. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन पद्धतीने अभ्यास करताना सुलभता यावी, त्यांना इंटरेस्ट यावा, याचा विचार करून आपण लघुत्तरी प्रश्नांमध्ये संकल्पना चित्रांचा आपण समावेश केलेला आहे. आणि जे संकल्पना चित्र सोडवताना तुम्हाला खूप मजा येणार आहे, खूप आनंद येणार आहे आणि त्याच्यामुळे 100% तुम्ही त्याच्यामध्ये गुण मिळवू शकणार आहे. कारण जे आपल्याला आवडतं, आपल्याला आनंद मिळतो, ते आपण अतिशय मनाने करत असतो आणि मनाने केलेली गोष्ट नक्कीच यश मिळवून देते, हो की नाही. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी आम्ही स्वमत, तुमचं मत मांडा, स्वमताच्या प्रगटीकरणाच्या दृष्टीने कृतीपत्रिकेत या विषयाचा समावेश केलेला आहे. म्हणजे आम्ही केवळ तेच मत नाही तुमच्यावर लादणार, तर तुमच्या मतांना सुद्धा आम्ही प्राधान्य देणार आहे, तुमच्या विचारांना आम्ही चालना मिळवून देणार आहे. आणि जेव्हा आपल्याला आपलं मत विचारलं जातं तेव्हा नक्कीच छान वाटतं की नाही. आणि आपलं मत देताना आपण विचार करतो,
विचार करून एका विचारातून दुसरा विचार, दुसऱ्या विचारातून तिसरा विचार, आपोआप अभ्यास होतो आणि सर्व गोष्टी यातून घडून येतात. आणि म्हणून हा उद्देश या ठिकाणी समोर ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने कृतीपत्रिकेत वेगळे प्रश्न दुसरे समाविष्ट केलेले आहेत. कारण इतिहास हा पाठांतराचा विषय नाही आहे. संपूर्ण पाठ्यपुस्तकाचं वाचन करायचं, अभ्यास करणे गरजेचं आहेच, पण त्याचं चिंतन करायचं. त्याच्यात आपल्या स्वतःच्या मताचं प्रगटीकरण आपल्याला करायचंय. संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचंय. त्यातून आपल्या पूर्वज्ञानावर आधारित विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानाची जोड करायची आहे. म्हणजे आपण जे आधी केलेलं असेल, आपण जे आधी शिक्षण घेतलेलं असेल, 9वी-10वीच्या संदर्भात घेतलेलं असेल, ते आपल्याला आठवायचं आहे. आणि आठवणं ही सुंदर प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, मी आता तुम्हाला म्हटलं की लहानपणी तुम्ही काय करत होते पहिली दुसरी, मग अगदी तुम्ही खूप आनंदाने सांगता, मॅडम मी असं करायचो, मॅडम मी त्याची खोडी करायचो, असं करायचं. किती छान वाटतं ना गतकाळातील आपल्या घडलेल्या गोष्टींना आठवणे, त्यांचं स्मरण करणे. त्याच पद्धतीने आपण याचं स्मरण करायचं. फक्त काय की घटक बदललाय ना, आपल्या जीवनातल्या गोष्टींना आठवताना जसा आपला आनंद होतो, तसं मानवी जीवनामध्ये जे काही बदल झाले, जो काही पूर्ण घटना बदल झालेला आहे, त्यांना आपल्याला स्मरण करायचंय. म्हणजे आपोआपच आपल्याला त्यातून आनंद मिळणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेऊन आपली कृतीपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. हे मी तुम्हाला का सांगते सुरुवातीला, कारण ह्या पद्धतीने आपल्या माइंडला आपल्याला तयार करायचं की मी परीक्षा नाही देत, मी टेन्शन नाही घेणार आहे. मी परीक्षा म्हणजे टेन्शन नाही आहे. 10वीचं बोर्ड, 12वीचं बोर्ड हे टेन्शन नाही आहे मला. हे मला टेन्शन नाही आहे. मला काहीतरी द्यायचं आहे, माझ्याकडून त्यांना मी देणार आहे आणि ते माझं तपासणार आहे आणि त्याच्यावर माझं हे करणार आहे. म्हणजे मी जे काही लिहिणार आहे ते महत्वाचं आहे. ते तपासणार ते महत्वाचं नाही, मी लिहिणार ते महत्वाचं आहे. आणि जेव्हा असं महत्व आपल्या लक्षात येतं, आपल्याला कळतं, तेव्हा त्याच्यामधला इंटरेस्ट वाढतो. म्हणून हे सांगण्यामागचा उद्देश आहे. कारण आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपण करायला गेलो तर ती काय करायची हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. मग ती करून आपल्याला काय साध्य होणार आहे ते कळलं पाहिजे. आणि ह्या दोन गोष्टी जर कळल्या तर ती गोष्ट खूप छान पद्धतीने आपण करू शकतो. आणि म्हणून हे सर्व सांगण्यामागचं त्याच्यामागचं प्रयोजन आहे. काही आपल्याला या ठिकाणी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न दिलेले आहेत की ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची माहिती लिहा किंवा नावे लिहा असं विधान दिलं जाईल. मग या ठिकाणी परस्पर संबंध आपल्याला त्या ठिकाणी ज्ञात करायचा आहे. त्यानंतर काही एखादी घटना असेल, मग त्या घटनेची काही कारण असतील. कारण इतिहास विषय हा कसा आहे, घटना 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 घटना. मग नुसत्या घटना घडत जातात का, तर नाही. पहिली घटना घडते आणि तिचे काही परिणाम दिसतात. मग हे जे परिणाम आपल्याला दिसतात हेच आपल्या पुढच्या घटनेची कारण असतात. आणि म्हणून ही साखळी आपल्याला तयार करायची असते. आणि साखळ्या तयार करायला आपल्याला आवडतं. हातात हात घालून, मित्रांच्या हातात हात घालून, मैत्रिणींच्या हातात हात घालून पळायला आणि तिला पकडायला आपल्याला आवडतं. त्याचप्रमाणे कृतीपत्रिकेमध्ये आपण निरीक्षणाला सुद्धा वाव दिला. म्हणजे तुमच्या स्वतःच्या मताला वाव दिलेला आहे. वेगवेगळ्या संकल्पना चित्रांद्वारे तुमच्या कल्पनेला वाव दिलेला आहे. घटनांमधल्या कारण मीमांसेला वाव दिलेला आहे. त्याचबरोबर तुमचं निरीक्षण कसं आहे याला सुद्धा आपण वाव दिलाय. आणि म्हणून इतिहासामध्ये आपण नकाशा निरीक्षण हा प्रश्न सुद्धा यामध्ये घेतलेला आहे. आणि हा प्रश्न सोडवताना तुम्हाला खूप मजा येत असेल. मला वाटते आता तुम्ही काही नकाशांचा सराव केलेला असेल तर त्यामध्ये निरीक्षण कौशल्य आपलं कसं आहे, कारण निरीक्षण कौशल्य महत्वाचं आहे आणि ते डेव्हलप होत. जसं जॉग्राफी मध्ये तुम्हाला भरावा लागतो, तुम्हाला ठिकाणं दाखवावे लागतात. या ठिकाणी ठिकाणं दिलेले असतील, त्यामध्ये सर्व काही सांगितलेलं असेल, फक्त तुम्हाला बघायचंय कुठे काय आहे ते आणि त्याचं निरीक्षण करून तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये काही असे
की ज्याच्यातून तुमचं लेखन कौशल्य कसं आहे, तुमचं लेखनाची मांडणी कशी आहे, तुम्ही कुठल्या एखाद्या घटनेच्या अंतर्गत तुम्ही कुठल्या मुद्द्याला महत्व देता. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा पुढे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणार आहात. आता ह्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर एखाद्या अधिकार पदावर तुम्ही जेव्हा बसाल, त्या अधिकार पदावर बसल्यानंतर एखादी समस्या तुमच्या पुढे आली, कारण तुम्ही अधिकारी आहात, त्याकडे लोक समस्या घेऊन येणार आहात. आता ही समस्या आल्यानंतर त्या समस्येला कसं सोडवायचं, कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, कशा पद्धतीने विचार करायचा आणि त्या समस्येचं निरसन करून सगळ्या बाजू कशा सांभाळायच्या. कारण काही अधिकाऱ्यांवर तुम्हाला राजकीय बाजू सुद्धा सांभाळायची आणि जनतेला योग्य पद्धतीचा न्याय सुद्धा द्यायचा आहे. आणि ह्या दोन्ही बाजू सांभाळताना तुम्ही पहिल्यांदा कुठली गोष्ट कराल आणि त्या पहिल्या केलेल्या गोष्टीमधून स्टेप बाय स्टेप येऊन तुम्ही ते कसं साध्य कराल हे डेव्हलप व्हावं. म्हणजे पूर्ण यातून डेव्हलप होणार नाही, पण एक सुरुवात आपण ज्याला म्हणतो किंवा एक त्याच्यातून तुम्हाला ते डेव्हलप होणार आहे, ते तुमच्या लक्षात नाही ना, पण हे कौशल्य तुमचं डेव्हलप या प्रश्नातून होणार आहे. कोणता प्रश्न? दीर्घोत्तरी प्रश्न. आपण शेवटी जे प्रश्न घेतलेले आहेत 2 ते दीर्घोत्तरी प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मताने निबंध वजा या पद्धतीने मुद्द्यांची मांडणी करायची. मग कोणता मुद्दा कुठे, कोणता मुद्दा कुठे. जसं जेवण, आपण जेवायला बसलो की काही लोक भात शेवटी खातात, काही भात पहिल्यांदा खातात. हे ज्याच्या त्याच्या याच्यानुसार अवलंबून असतं आणि तो काय पहिल्यांदा खातो आणि काय नंतर खातो याच्यावरून आपण त्या माणसाचं हे करतो. बऱ्याचदा बघा आपल्या पद्धतीनुसार आपण म्हणतो नाही भात शेवटी खायला पाहिजे आणि त्या व्यक्तीने जर भात पहिल्यांदाच खाल्ला तर लगेच त्याचं इम्प्रेशन आपल्या समोर कसं होतं, अरे तसा माणूस आहे, पहिल्यांदा भात खाऊन घेतो. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने निर्णय घेणार आहे त्या पद्धतीने तुमच्या त्या अधिकार पदाचं तुमचं अस्तित्व, तुमचं व्यक्तिमत्व जनतेसमोर पडणार आहे. आणि म्हणून आपण मुद्द्यांची मांडणी कशी करतो, भाषाशैली कशी वापरतो, प्रश्नाची सुरुवात, प्रस्तावना, इंट्रोडक्शन काय देतो त्याचं, नाहीतर समस्या बोलती आणि बोलतो आहे वेगळं असं झालं तरी त्या ठिकाणी आपण अयशस्वी होऊ शकतो. इंट्रोडक्शन कशाच्या संदर्भात कसं देतोय आणि त्या प्रश्नाचं शेवट कसा करतोय तोही तितकाच महत्वाचा आहे. कारण शेवटामध्ये आपण सर्वांचं समाधान करणार आहोत. हे समाधाने आपल्याला मधून करता आलं पाहिजे. असा जर सांगोपांग आपण विचार केला तर खरंच कृतीपत्रिका सोडवताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन न येता आपल्याला इतका इंटरेस्ट येईल आणि वाचलेलं इतकं आठवेल की ऑप्शन मधले प्रश्न जे असतात म्हणजे 6 पैकी 4 सोडवा तर प्रश्नचिन्ह निर्माण होईल की कोणते 4 सोडवू, मला तर 6 पण येतात. आज आपली परिस्थिती अशी आहे की आपण टेन्शन घेतो आणि त्या टेन्शन मध्ये वाचलेलं सुद्धा ब्लँक होतं आणि मग ब्लँक झाल्यानंतर 6 मधले बापरे कोणती 4 सोडू आता, हेच वाक्य आहे. पण टोनिंग बदललाय. पहिल्या याच्यामध्ये टेन्शन लेस आहे तेव्हा मी काय म्हणेल, अरे कोणते 4 सोडू आता, 6 येतात. आणि जेव्हा टेन्शन घेईल तेव्हा बापरे या 6 मधले कोणते 4 सोडू. बघा किती फरक पडतो आणि हाच फरक आपल्याला सोडवायचा आहे. आणि पहिलं जे माझं विधान आहे त्या विधानापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि येणाऱ्या परीक्षेला अगदी आनंदाने हसतमुखाने आपल्याला सामोरं जायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी चर्चा तुमच्याशी केली कारण जेव्हा आपण काहीतरी महत्वाचं सांगतो तेव्हा आपल्यामध्ये मैत्रीपूर्ण एक आपुलकीचं, एक स्नेहाचं जर वातावरण निर्माण झालं तर मला जे सांगायचं आहे, तुम्हाला जे ऐकायचं आहे, तुमच्या शंका ज्या सोडवायच्या आहेत ते करणं आपल्याला अधिक सोपं जातं. आपल्यामधलं जे अंतर आहे ते दूर होतं आणि मला वाटतं की एवढ्या प्रस्तावनेतून आपलं अंतर दूर झालं असेल आणि म्हणून आपल्या मुख्य मुद्द्याकडे आपण वळूया. मॅडम, आत्ताच आपण या कृतीपत्रिकेची जी काही भूमिका आहे म्हणजे पूर्वी प्रश्नपत्रिका आणि आता कृतीपत्रिका का म्हटलं जात आहे याचं छान विवेचन आपण केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांच्या मनात जी काही भीती होती की थोडंसं असं वाटतं आहे की आता पेपर द्यायचा आहे, मला इतिहासाचा पेपर द्यायचा आहे कारण तिथे घटना, सण, सणावळ अशा खूप काही असतात आणि त्या नेमक्याच विद्यार्थ्याला विसरायला होतात. परंतु मात्र तुम्ही त्या कृतीपत्रिकेची भूमिका जी आता समजून सांगितलेली आहे तर त्यामुळे मला तर असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या मनातील शंका ज्या आहेत, ज्या काही होत्या तर त्यापैकी किमान 80% तरी शंका ज्या आहेत त्या भूमिकेतूनच दूर झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये.
आता आपण त्याच्याकडे वळूया की साधारणतः या इतिहास विषयाचे एकूण घटक किती आहे आणि घटकानुसार गुण विभागणी जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला इतिहासाचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे त्याचे आपण काही घटक तयार केले आहेत आणि हे घटक क्षमता विधाने म्हणजे त्याच्यातून कुठली क्षमता त्या ठिकाणी आपल्याला साध्य करायची आहे या अंतर्गत हे 10 क्षमता घटक विधाने या ठिकाणी आपण घेतलेली आहेत आणि त्याच्यानुसार आपण गुण विभागणी केलेली आहे. तुम्हाला जे दिसतंय ती गुण विभागणी विकल्पासह, कारण आपल्या कृती पत्रिकेमध्ये ऑप्शन असतात, तुम्हाला चॉईस दिले जातात आणि त्याच्यानुसार ही गुण विभागणी आहे. तर तुम्ही म्हणाल की मॅडम हे आम्हाला कशाला सगळं, हे तुम्ही बघा ना टीचर लोक, आम्हाला फक्त सांगा कसं काय करायचं. पण नाही मित्रांनो, आपल्याला जर चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने अगदी छान यातून आपल्याला उत्तरपत्रिका आपली छान लिहायची असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हालाही माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे लक्षात आलं की मग कुठल्या घटकाला आपल्याला जास्त वेळ अभ्यास करायचा आहे किंवा कुठल्या घटकाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे किंवा कुठला घटक हा मला समजायला सोपा जातोय, कुठला घटक मला समजायला कठीण जातोय, मग कठीण जातोय पण त्याला गुणांचं वेटेज जास्त दिलेलं आहे, मला त्याचं अधिक वाचन करावं लागेल, अधिक त्याचं रिव्हिजन करावं लागेल, त्यातील प्रत्येक घटना मला समजून घ्यावं लागेल. हे सर्व तुम्हाला याच्यातून लक्षात येणार आहे आणि एकदा का लक्षात आलं की मग तुम्हाला अभ्यास करायला सोपं जातं आणि म्हणून हे घटकनिहाय गुण विभागणी अतिशय महत्वाची असते. आपल्याला साधारणतः 10 घटक त्यांनी दिलेले आहेत. पहिला घटक आहे युरोपातील घडामोडींचा भारतावर झालेला म्हणजे भारतावर परिणाम आणि त्याला पूर्ण 10 गुण आहेत. मग त्याच्यामध्ये धर्मयुद्ध दिलेली आहे, धर्मयुद्धाची पार्श्वभूमी, धर्मयुद्ध काय झाले त्याची पार्श्वभूमी दिलेली आहे. मग युरोपामध्ये प्रबोधन झालं, ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली, भौगोलिक शोध लागले, सागरी मार्गांचा शोध लागला, भारताकडे येणाऱ्या जलमार्गाचा शोध लागला आणि जागतिक स्तरावर जगात झालेली औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली किंवा तिची चिकित्सा झाली. अशा पद्धतीचा अभ्यास या पहिल्या घटकामध्ये आपल्याला दिलेला आहे आणि विकल्पासह त्याला 10 गुण आहेत. दुसरा घटक आहे वसाहतीकरणाची प्रक्रिया आणि या घटकाला सुद्धा 10 गुण आपण दिलेले आहेत. आता पहिल्यावर दुसरा अवलंबून आहे. इतिहास म्हटलं की मग औद्योगिक क्रांती झाली, सागरी जलमार्गांचा शोध लागला म्हणजे आपोआपच हे लोक इकडे तिकडे वेगवेगळ्या खंडांमध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि म्हणून वसाहती म्हणजे काय, वसाहत या संकल्पनेचा अर्थ काय, त्यांनी कोणकोणत्या खंडांमध्ये आपल्या अशा वसाहती स्थापन केल्या, या वसाहती स्थापन करून त्यांनी काय साध्य केलं, त्यांना काय मिळवायचं होतं, पैसा बरोबरच त्यांना राजकीय वर्चस्व असेल, धार्मिक वर्चस्व असेल ते सुद्धा निर्माण करायचं होतं. नेमका त्यांचा उद्देश काय होता आणि या वसाहतीकरणांचा मग भारतावर काय परिणाम झाला, म्हणजे आपल्याला ह्या येणाऱ्या पाठ्यक्रमातून भारतावर झालेल्या परिणामांचा या ठिकाणी विचार करायचा आहे आणि हा सर्व विचार आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे म्हणून त्याला आपण 10 मार्क ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा घटक जो आहे भारताचं वसाहतीकरण. आता बघा ना, तिसरा घटक भारताचं वसाहतीकरण म्हणजे आपोआपच भारतामध्ये सगळीकडे वसाहतीकरण झालं, सगळीकडे इतर युरोपीय देशांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. मग कोण आलं सगळ्यात पहिले आपोआपच कोण आलं असेल, पोर्तुगीज आले, कारण पोर्तुगीजांकडूनच हा सागरी मार्ग, हा जलमार्ग भारतापर्यंत येऊ शकला. आपल्याला हे सर्वांना माहिती आहे, वास्को दी गामा असेल किंवा अमेरिकेकडे जाणारा कोलंबस असेल आणि मग यातून भारतामध्ये या लोकांनी आगमन केलं आणि भारतामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. मग कोण कोण आले, पोर्तुगीज आले, मग डच आले, नंतर फ्रेंच, इंग्रज या युरोपीय सत्ता भारतामध्ये आल्या, ठिकठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि या वसाहती स्थापन करता करता त्यांनी या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व सुद्धा निर्माण केलं. मग त्याच्यामध्ये आपल्याला शेवटी मग इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये याच्यासाठी सत्ता संघर्ष झाला, कर्नाटक युद्धे झाली त्यांच्यामध्ये ती आणि त्याच्यातून मग शेवटी
1757 ब्रिटिशांच्या भारतातला प्लासीच्या युद्धाद्वारे राजकीय पाया पक्का झाला. हा अभ्यास आपल्याला या तिसऱ्या घटकामध्ये करायचा आणि त्याला मार्क आहेत. त्याच्यानंतर आपला चौथा घटक जो आहे तो आहे युरोपीय वसाहतवादाला महाराष्ट्रात झालेला विरोध आणि याला गुण आहेत 10. आता बघा, भारतात आले आणि भारतातून आता महाराष्ट्रात पोहोचले. महाराष्ट्र कसा सुटेल त्याच्यातून, आणि म्हणून त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी या घटकामध्ये करायचा आहे. मग महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्र त्याला कसा सामोरा गेला, महाराष्ट्रातील सत्तांनी ते कसं हँडल केलं, याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मग या ठिकाणी मराठी सत्ता होती. मग मराठी सत्तेमध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी कशा पद्धतीने आरमाराचं महत्व ओळखून आधीच आरमाराला महत्व दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी यांना विरोध केलेला होता. नंतर आलेले शाहू महाराज असतील, नंतर आलेले पेशवे असतील, या सर्वांनी कशा पद्धतीने या परकीय सत्तांना, या युरोपीय सत्तांना, या वसाहतवादाला विरोध केला. मग याच्यामध्ये काहींनी साथ दिली त्यांना, जसं फॉर एक्झाम्पल निजाम असतील, यांनी साथ दिली. काहींनी विरोध केला, मराठ्यांनी विरोध केला. असा छान चिकित्सक असा विश्लेषणात्मक अभ्यास आपल्याला या चौथ्या घटकामध्ये करायचा असतो किंवा आपण केलेला आहे आता सर्वांनी. त्याच्यानंतर आपला पाचवा घटक आहे वसाहतवाद विरोधी भारतीयांचा संघर्ष. अतिशय महत्वाचा आहे. बघा, होते, प्रगत झाले, मार्ग शोधला, भारतात आले, विखुरले, आपले अस्तित्व निर्माण केलं आणि आपल्या लक्षात आलं हे जे काही झालं हे अतिशय आपल्यासाठी नुकसानकारक आहे. हे आपण जुगारून दिलं पाहिजे, हे आपण नष्ट केलं पाहिजे. सुरुवातीला लक्षात आलं नाही, हळूहळू लक्षात आलं. याच्यासाठी इतर गोष्टी कारणीभूत ठरल्या. इंग्रजी भाषा, नवतरुणांनी घेतलेलं शिक्षण, वृत्तपत्रे, अशा इतर सर्व गोष्टींनी हळूहळू भारतामधल्या एकीचं महत्व निर्माण झालं. संघटन तयार झालं आणि या संघटनाने संघर्ष केला. कारण हा संघर्ष आपल्यासाठी महत्वाचा होता. त्यांनी तेव्हा संघर्ष केला म्हणून आज मी इथे स्वतंत्र मनाने बोलू शकत आहे आणि तुम्ही ऐकू शकत. तर आज आणखी भारताची काय परिस्थिती होती असती याचा विचारही आपण करू शकलेलो नसतो. आणि म्हणून या वसाहतवादाविरुद्ध भारतीयांनी तो संघर्ष केलेला आहे, ज्याला आपण स्वातंत्र्य लढा म्हणतो. हा स्वातंत्र्य लढा, त्याचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे, अगदी शेवटापर्यंत. आणि म्हणून शेवटपर्यंत या गोष्टी आपण स्मरणात ठेवणं, केवळ कला शाखेचा विद्यार्थी, केवळ इतिहास शिकणारा विद्यार्थी, केवळ विद्यार्थी यांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही. हा संघर्ष जो आहे, हा संघर्ष प्रत्येक भारतीयाने प्रत्येक वेळी स्मरण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण याला वेटेज दिलेला आहे, याला महत्व दिलेलं आहे. सगळ्यात जास्त गुण 19 गुण या घटकाला आपण ठेवलेला आहे, त्याचं महत्व लक्षात घेऊन. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत निर्वसाहतीकरण ते एकीकरण, याला आपण 9 गुण दिलेले आहेत. आता इथपर्यंतचा टप्पा वेगळा आहे आणि आता आपण जागतिक इतिहासाकडे वळणार आहोत. म्हणून इथून टप्पा आपला वेगळा होतो. म्हणजे अभ्यास करताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता की इतिहासाच्या अभ्यासक्रमाचे 2 टप्पे, एक भारताच्या स्वातंत्र्याच्या अंतर्गत युरोपीय सत्ता वसाहतवाद असा, आणि दुसरा जागतिक घटना आणि भारत. ओके, अशा पद्धतीने जर आपण विभागणी करत अभ्यास लक्षात ठेवला तर आपल्या बऱ्याच गोष्टी सहजरित्या लक्षात राहू शकतात. जागतिक घटना आणि भारत, मग याच्यामध्ये आपण 7वा जो आपला घटक आहे तो आहे जागतिक युद्धे आणि भारत, याला आपण 10 गुण दिलेले आहेत. याच्यामध्ये 2 जागतिक महायुद्धांचा अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यात मग या 2 महायुद्धानंतर काय झालं ती परिस्थिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. 8वा घटक जो आहे तो आहे भारताबाहेरील प्रदेशांचं निर्वसाहतीकरण, याला आपण 8 गुण दिलेले आहेत. त्याच्यानंतर एक दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर अतिशय मोठी घटना निर्माण झाली आणि त्या घटनेला आपण म्हटलेलं आहे कोल्ड वॉर, शीतयुद्ध.
शांत राहून एकमेकाशी स्पर्धा करणं अतिशय कठीण आहे, पण हे झालेलं आहे सगळं आणि याला आपण 10 गुण केलेले आहे. आणि त्याच्यानंतर मग भारताचं बदललेलं स्वरूप, भारताचा झालेला विकास, भारताची प्रत्येक क्षेत्रात झालेली प्रगती ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची. आणि म्हणून आपण जे शेवटचे आपले जे 2 प्रकरण आहे बदलता भारत, या बदलत्या भारताला आपण 20 गुण ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने घटकनिहाय गुण विभागणी आपण लक्षात घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, घटकानुसार गुण विभागणी आणि घटकाचं महत्व, घटकामध्ये कुठल्या आशयाला महत्व दिलेलं आहे, काय संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अभ्यास तज्ञांनी केलेला आहे हे लक्षात आल्यानंतर आता आपण पुढे जाणार, कारण तेही तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला आता ह्या घटकांप्रमाणे अभ्यास करायचा आहे आणि तो झालेला अभ्यास तुम्हाला कृती पत्रिकेत विचारलेल्या प्रश्नानुसार मांडायचा आहे. आणि म्हणून त्या प्रश्नानुसार असलेली गुणविभागणी सुद्धा तितकीच महत्वाची आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की लघुत्तरीला आपल्याला कसं वेटेज द्यायचं आहे, वस्तुनिष्ठला कसं वेटेज द्यायचं आहे आणि दीर्घोत्तरीला कसं वेटेज द्यायचं आहे. त्या पद्धतीने आपल्या अभ्यासाची आपण मांडणी करणार आहोत. आणि म्हणून आपल्या कृती पत्रिकेमधल्या प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी थोडक्यात या ठिकाणी मी सांगते, कारण नंतर आपल्याला प्रश्नपत्रिकेचं विस्तृत, कृतीपत्रिकेचं विस्तृत विवेचन उदाहरणासहित मी तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 अ याला आपल्याला 6 गुण आहे आणि विकल्पासह सुद्धा 6. याच्यात कुठलाही विकल्प आपल्याला नाही. थोडक्यात हे मी तुम्हाला सांगेन, याचं विस्तृत आपण पुढच्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ब 4 मार्कांसाठी दिलेला आहे, विकल्पासह सुद्धा 4 गुण आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ हे सुद्धा 4 मार्क, विकल्पासह सुद्धा 4 मार्क. प्रश्न क्रमांक 2 ब हे सुद्धा 4 मार्कांसाठी आणि विकल्पासह सुद्धा 4. प्रश्न क्रमांक 3 अ 5 मार्क आहेत, विकल्पासह सुद्धा 5 मार्क आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 ब याला 8 मार्क आहेत आणि विकल्पासह त्याला गुण 12 आहेत. प्रश्न क्रमांक 4 अ 6 गुण आणि विकल्पासह 10 गुण. प्रश्न क्रमांक 4 ब 9 गुण आहेत आणि विकल्पासह 15 गुण. प्रश्न क्रमांक 5 9 विकल्पासह 15. प्रश्न क्रमांक 6 10 गुण विकल्पासह 15. प्रश्न क्रमांक 7 15 गुण आणि विकल्पासह 25 गुण. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इकडे गुण इकडे विकल्प हे काय आहे, तर याचं स्पष्टीकरण आपल्या कृतीपत्रिकेच्या विस्तृत अशा आराखड्या अंतर्गत मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी फक्त थोडक्यात आपण अशी या ठिकाणी तुम्हाला मी माहिती दिली आहे. आता आपल्या इतिहास विषयाच्या या कृतीपत्रिकेला पूर्ण 3 तास आहेत आणि गुण 80 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 3 तासामध्ये 80 मार्कांची कृतीपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, पण सुरुवातीला आपण याचं स्ट्रक्चर, स्वरूप समजून घेऊया. सगळ्यात पहिले वरती तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. या सूचना अतिशय महत्वाच्या आहेत. बरेचदा आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि मग नंतर आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि मग त्या ठिकाणी नुकसान पण होऊ शकतं. म्हणून प्रत्येक गोष्ट महत्वाची असते, प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सूचना, पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे हा प्रश्न आहे त्याला और हा प्रश्न आहे असं नाहीये, तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला कंपल्सरी आहे, सोडवायचा आहे. आपल्या कृतीपत्रिकेत पूर्ण 7 प्रश्न आहेत. हे 7च्या 7 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. दुसरी सूचना, उजव्या बाजूस गुण दर्शविले आहेत. आता गुण कशाला बघायचे, प्रश्न बघायचा उत्तर लिहायचं, तर तसं नाही आहे. कारण गुण किती आहेत हे लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या उत्तराची मांडणी करायची आहे. गुण जर त्या प्रश्नाच्या उत्तराला 2 आहेत आणि तुम्ही पांढर उत्तर लिहिलं, तुमचा वेळ जाणार आणि तुम्हाला 2 पेक्षा जास्त मार्क मिळणार नाही. म्हणून 2 मार्कांसाठी जेवढं उत्तर अपेक्षित आहे तेवढंच तुम्ही लिहायला पाहिजे.
आणि म्हणून उजव्या बाजूकडचे जे आकडे आहेत ते तुमच्यासाठी महत्वाचे, ते बघणे आवश्यक आहे. आता तिसरी सूचना आहे, उत्तर पत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढाव्या. तुम्ही म्हणाल की मॅडम काय आमचा तुम्ही अशी करताय, इतिहास विषय कशाला आकृत्या, पाहिलं ना आम्ही काल गणिताच्या याच्यात मध्ये आहे, बायोलॉजी मध्ये आकृत्या, इतिहासात कशाला आकृत्या आणतात. नाही, इतिहासाला सुद्धा आपण इंटरेस्टिंग बनवलंय आणि म्हणून आपण इतिहासामध्ये सुद्धा आकृत्या आणलेल्या आहेत, संकल्पना चित्र आणलेली आहेत आणि तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये ती संकल्पना चित्रे जशी दिलेली आहे त्याच पद्धतीने तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला ती काढायची आहे, पेनाने काढायची आहे. आणि त्याच्यामध्ये जे रिकामे बॉक्स दिलेले आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं लिहायची आहे, ती उत्तरं सुद्धा तुम्हाला पेनानेच लिहायची आहे. ही सूचना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. जर कृतीपत्रिकेमध्ये बॉक्स दिलेले असतील तर तुम्हाला बॉक्स काढायचे. तुम्ही कशाला बॉक्स काढून मी डायरेक्ट फ्रेश मार्काने उत्तर लिहितो, तर असं करायचं नाहीये. जसं दिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये मांडायचं आहे. आणि म्हणून खास करून सूचनेमध्ये हा पॉइंट टाकलेला आहे की आकृत्या पेनने काढाव्या आणि जशा असतील तशाच काढाव्या, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. जसं प्रश्नांमध्ये तुम्ही बदल करणार नाहीये, तुम्ही म्हणाल की मॅडम हा प्रश्न मला येत नाही, मी बदलवतो प्रश्न, तसं चालेल का? नाही चालेल. मग आकृती सुद्धा जशी दिली आहे तशीच तुम्हाला काढणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर चौथी सूचना सुद्धा अतिशय महत्वाची मित्रांनो. जेव्हा आम्ही पेपर चेक करतो त्यावेळेस या गोष्टी आमच्या लक्षात येतात आणि बरेच मुलं या ठिकाणी गोंधळ करतात. तो असा की नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. अतिशय महत्वाचं. तुम्ही काय करता की एक प्रश्न संपला, अरे बापरे अर्ध पान शिल्लक आहे, कशाला वाया घालवायचं, बरोबर आहे तुमचा विचार, पण या ठिकाणी तसं करायचं नाही. कारण जेव्हा गुण विभागने आम्हाला वरती मार्क तुम्हाला द्यायचे असतात त्याची मांडणी करणं आम्हाला कठीण जातं. ती मांडणी एका विशिष्ट स्वरूपात आम्हाला मार्कांची करायची असते आणि त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाची सुरुवात ही नवीन पेजवर झाली तर तुमच्या उत्तर पत्रिकेच्या वर काही बॉक्स असतात त्या ठिकाणी तुमचे गुण दिले जातात. ते गुण देणं सोपं जातं. एक्झामिनरला पेपर चेक करणं सोपं जातं, सहज सुलभ होतं आणि ते गुंतागुंतीचं होत नाही आणि म्हणून टोटल करताना तो चुकू शकत नाही. एकाच पेजवर जर तुम्ही पहिलाही प्रश्न लिहिला, तो संपला आणि लगेच दुसरा लिहिला तर एक्झामिनरला दोन्ही प्रश्नांची टोटल वरती करून त्याची गुंतागुंत होऊ शकते आणि तो टोटल मध्ये चुकू शकतो. अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात आणि म्हणून आपण या ठिकाणी ही दक्षता घ्यायची आहे की आपला पहिला प्रश्न संपलाय आणि अर्ध पेज खाली रिकाम असलं तरी ते पूर्ण सोडून द्यायचं, तिथे काहीच करायचं नाही. आडवी रेषा पेन्सिलने पेनाने काहीच नाही, तसंच्या तसंच रिकाम सोडून द्यायचं आणि नवीन पेजवर तुमचा प्रश्न क्रमांक 2 हा नवीन पेजवर, म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाची सुरुवात ही नवीन पानावर वरती व्हायला पाहिजे. हे अगदी लक्षात ठेवायचं. प्रत्यक्ष कृतीपत्रिकेकडे जाताना पहिला प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. अतिशय सोपं आहे, याच्यात काय समजून सांगणार आहे आम्ही. पर्याय दिले जातील, रिकामी जागा शोधायची, लिहायची, बरोबर आहे. पण उत्तर लिहिणे ही सुद्धा एक कला आहे आणि ही कला आपण जोपासली पाहिजे. उत्तर पूर्ण वाक्यातच असलं पाहिजे. बरेच विद्यार्थी काय करतात, प्रश्न वाचतात, एक आकडा टाकतात, सर्वप्रथम भारतात रिकामी जागा हे आले, ऑप्शन मध्ये असेल मग इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, मग फक्त एक आकडा टाकून पोर्तुगीज असं उत्तर लिहितात आणि झालं. असं करायचं नाही. तुमच्या प्रश्नामध्येच तुम्हाला सूचना दिलेली आहे की पूर्ण विधाने पुन्हा लिहा. म्हणजे जे प्रश्न दिलेला असेल की सर्वप्रथम भारतात कोण रिकामी जागा आले, तो तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे की सर्वप्रथम भारतात पोर्तुगीज आले आणि पोर्तुगीजच्या खाली अंडरलाईन करायची. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये तुमचं उत्तर लिहायचं आहे. फक्त उत्तराचा शब्द लिहून चालणार नाही. लक्षात मित्रांनो, अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तर उत्तर पत्रिका ही तुम्हाला छान बनवायची आहे, सुंदर बनवायची आहे. तुमची उत्तर पत्रिका चेक करायला एक्झामिनरने अशी घेतली की
त्याला अरे वा फ्रेश वाटलं पाहिजे, त्याला तुमचं उत्तरपत्रिका बघून छान वाटलं पाहिजे. त्याला तो थकलेला असेल, त्याला त्रास होत असेल की आता चेक काय करायचं, जाऊ द्या नंतर करू, असं तो असेल तर त्याचा थकवा तुमची उत्तरपत्रिका बघून निघून गेला पाहिजे. अशा पद्धतीची तुमची उत्तरपत्रिका जर तुम्ही लिहिली, त्याची मांडणी केली, तर उत्तर लिहिणं जे आहे ते उत्तर लिहिणं महत्वाचं आहे, पण ती लिहिण्याची पद्धत, तुमचं उत्तर खूप छान लिहिलं आणि किचडमिचड लिहिलं तर चेक ते वाचावं तरी वाटेल का? पण थोडासा मुद्दा इकडे तिकडे होतोय, पण अक्षर सुंदर लिहिलंय, मुद्दे छान मांडलेले आहे, सुटसुटीत लिहिलेलं आहे, तर त्याचं इम्प्रेशन जास्त पडतं. म्हणून या ठिकाणी या छोट्या छोट्या गोष्टी आज लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. थोडा वेळ जाऊ द्या, मी सांगते ते तू पूर्ण लक्ष देऊन ऐका. 1 ते 1.5 तास तुम्हाला हे सर्व ऐकायला लागेल, पण याच्यातून छोट्या छोट्या होणाऱ्या तुमच्या ज्या सिली मिस्टेक आहेत त्या सिली मिस्टेक तुमच्या होणार नाही आणि नक्कीच तुम्हाला मिळणाऱ्या मार्कांमध्ये वाढ होणार आहे, हे मी अगदी खात्रीने या ठिकाणी सांगेन. उत्तर लिहिताना सर्वात महत्वाचं खाडाखोड करायची नाही. पहिला जो प्रश्न आहे तुमचा त्याच्यामध्ये खाडाखोड होता कामा नये. ओव्हर रायटिंग करायची नाही. 2 उत्तर लिहायचे नाही. पोर्तुगीज आणि इंग्रज असे 2 उत्तर लिहायचे नाही. भारतात सर्वप्रथम रिकामी जागा आले, पोर्तुगीजही लिहिलं आणि ऑब्लिक करून इंग्रजही लिहिलं, असं लिहायचं नाही. खाडाखोड बिलकुल करायची नाही, कारण खाडाखोड असली की तुमची उत्तरपत्रिका ही छान वाटत नाही, सुवाच्य वाटत नाही, सुंदर वाटत नाही आणि त्याच्यावरून तुमच्या पुढच्या उत्तरपत्रिकेचं परीक्षण होतं की अरे विद्यार्थी कसा आहे, सगळं खाडाखोड करून लिहितोय. आणि म्हणून आपलं परीक्षण हे पहिल्याच पेजवर झालं पाहिजे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, बरोबर आहे ना? म्हणून पहिला प्रश्न, पहिलं पेज इतकं सुंदर आपण त्या ठिकाणी सुरुवात जर केली तर शेवट सुद्धा सुंदर होऊ शकतो. बघा, पहिला प्रश्न लिहिला 6 एका वाक्यात योग्य पर्याय तुम्ही लिहिले आणि थोड्या वेळी 1 मिनिट फक्त तुम्ही त्याच्याकडे बघितलं, तुम्हाला तुमचं छान वाटेल, अरे किती छान लिहिलंय मी, किती सुंदर, स्वच्छ, सुटसुटीत मस्त लिहिलंय, आता पुढचं पण असंच लिहितो. आणि एक प्रकारचं त्याच्यामधला इंटरेस्ट आपला वाढतो आणि आपल्याला गती येते. आणि म्हणून या गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. पहिली गोष्ट पूर्ण वाक्यात लिहायचं, दुसरी गोष्ट खाडाखोड करायची नाही, ओव्हर रायटिंग लिहायचं नाही, 2 उत्तर लिहायचे नाही आणि 1 योग्य पर्याय लिहून झाले की 1 ओळ सोडायची आणि नंतर मग 2चा आकडा टाकून तिथे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. आत्मविश्वासाने लिहायचं. आपल्याला येतं, आपण वर्षभर अभ्यास केलेला असतो, आपण वाचलेलं असतं आणि बरोबर आपण जर लक्ष देऊन त्या प्रश्नाकडे बघितलं तर बघा मित्रांनो, नक्की तुम्हाला तुमचं पूर्ण पुस्तक डोळ्यात पुढे आणि ते वाक्य कोणत्या प्रकरणात कुठल्या पानावर आहे हेही तुम्हाला आठवेल. एवढा आत्मविश्वास आपला असला पाहिजे आणि हाच आत्मविश्वास घेऊन ही कृती पत्रिका आपण सोडवायला जाणार आहोत. दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 मधलं ब आहे, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून घ्या. पूर्वी खूप सोपं होतं, जोड्या लावा, इकडचं बघायचं आणि एकमेकांसमोर योग्य उत्तरे लिहायचे आणि संपलं का. पण ते जरी सोपं असलं तरी हे मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला मजा येणार आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला याच्यामध्ये 4 जोड्या येणार आहेत. पण या 4 जोड्या कशा, प्रत्येक एका जोडीमध्ये 4, 1 2 3 4, 2 मध्ये पुन्हा 1 2 3 4 असे येणार आहे. ते तुम्हाला बघायचे आहे आणि तुम्हाला त्यांच्या जोड्या लावायच्या स्वतः बघायचं, अरे याचं हे बरोबर आहे का, याचं हे बरोबर आहे का, याचं अरे हे तर चुकलंय, मग हे आपल्याला बदलायचं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी मार्किंग सिस्टीम आहे, ती मार्किंग सिस्टीम चुकीची जोडी शोधा याला नाहीये. लक्षात घ्या, चुकीची जोडी शोधायची आहे आणि त्या चुकीच्या जोडीचं योग्य उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम चुकीची जोडी तर शोधली, त्याला टिक केलं की चुकीची जोडी आहे, झालं संपलं. नाही, इथे तुम्हाला 1 मार्क मिळणार नाही. 1 मार्क केव्हा मिळणार आहे, ही चुकीची जोडी दुरुस्त करून जेव्हा लिहाल तेव्हा 1 मार्क मिळणार. म्हणून या ठिकाणी ही गोष्ट अत्यंत लक्षात घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देते की जसं अमेरिका आणि डॅश वास्को दी गामा,
चार दिलेले आहेत आणि त्याच्यामधलं हे जे एक आहे हे चुकीचं आहे. आता हे तुम्ही शोधलं, तुम्हाला माहिती आहे की मॅडमने सांगितलं होतं, सरांनी सांगितलं होतं की नाही अमेरिका आणि वास्को दी गामा हे गणित कधीच जुळत नाही, हे नाही जुळणार, हे चुकीचं आहे, हे तुम्ही ओळखलं. आता तुम्हाला काय करायचं ते दुरुस्त करायचंय. करा ना, मग आम्ही अधिकार दिला ना तुम्हाला दुरुस्त करायचा. करा, आमचं चुकलं, आम्ही दिलं तुम्हाला कृतीपत्रिकेत चुकीचं, तुम्ही दुरुस्त करा आमचं. मग तुम्ही दुरुस्त काय करणार? अमेरिकेच्या पुढे डॅश आणि कोलंबस. आलं लक्षात? आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे ब गटातील चुकीची जोडी शोधा. म्हणजे ब गटामध्ये काय आहे? वास्को दी गामा दिलाय. ब गटामध्ये काय आहे? अमेरिका दिलेला आहे. आता या ठिकाणी काही काही खूप अधिक असतात, तज्ञ असतात, वेगळा विचार करायचा नेहमी प्रयत्न करत असतात, असे विद्यार्थी असतात बरं का. मग हे विद्यार्थी काय करतील की अ गट बघतील आणि अ गटामधला जो चुकीचा शब्द त्यांना वाटतोय तो दुरुस्त करतील. मग काय करतील? इकडच्या ब गटातला वास्को दी गामा तसाच ठेवतील आणि अ गटातला जो अमेरिका आहे तो काढून तिथे भारत टाकतील. आता विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांनी केलं बरोबर, पण असं अपेक्षित नाही. तुम्हाला अ गट बदलायचा नाही, तुम्हाला काय बदलायचं? ब गट बदलायचा. हे ध्यानात ठेवा, हे लक्षात ठेवा, कारण या छोट्या छोट्या सिली मिस्टेक तुमच्या नक्कीच होतील आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जाणार आहोत. यामध्ये मग शोध आणि शोधक आहे, समाज सुधारक आणि संस्था आहेत, असे अनेक या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. किंवा ऐतिहासिक ठिकाणं आणि त्या संदर्भात झालेल्या घटना, अशा सुद्धा चुकीच्या जोड्या या ठिकाणी असतील आणि त्या तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करून द्यायचे. आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आता ऐतिहासिक व्यक्ती, इतिहास म्हटला की या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ऐतिहासिक व्यक्ती, ऐतिहासिक ठिकाणं, ऐतिहासिक घटना, मग यांचा सुद्धा अंतर्भाव हा आपल्या कृतीपत्रिकेत असला पाहिजे आणि म्हणून एक परस्पर संबंध सुद्धा आपल्याला या ठिकाणी निर्माण करता आला पाहिजे. म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला. मग या ठिकाणी तुम्हाला एक विधान दिलं जाईल आणि त्या विधानासमोर तुम्हाला तो शब्द लिहायचा आहे. आणि हे करताना इतिहासाचा अभ्यास करताना विशिष्ट घटना, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट ठिकाण, ऐतिहासिक माहिती आपल्याला सर्व यातून जाणून घ्यायची. जसं आताच आपण मी उदाहरण घेतलं तेच घेते की भारतात येणारी पहिली युरोपीय सत्ता. विधान काय देतील तुम्हाला? भारतात येणारी पहिली युरोपीय सत्ता डॅश करून तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचंय. मग तुम्ही काय लिहिणार? डच लिहिणार का? नाही. इंग्रज लिहिणार का? फ्रेंच लिहिणार का? नाही. तर तुम्हाला काय लिहायचंय? पोर्तुगीज लिहायचं. कारण भारतात सर्वप्रथम कोण आले? पोर्तुगीज आहे. आता पूर्वी असे एका वाक्यात आपल्याला प्रश्न होते बघा की भारतात सर्वप्रथम कोण आले? मग आपलं उत्तर काय? पोर्तुगीज. आता आपण काय केलं? तुम्हाला आम्ही प्रश्न नाही केलाय, कोण हा शब्द वापरला का? नाही. आम्ही प्रश्न काढून टाकले आणि वाक्य दिलं तुम्हाला सरळ की भारतात येणारी पहिली युरोपीय सत्ता कोणती? कोणती शब्द नाही, डॅश पोर्तुगीज. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी विधानं दिली आहेत आणि ती उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. याच्यामधला प्रश्न क्रमांक 2 मधला ब आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. आता प्रत्येक कारणासाठी 4 पर्याय असणार आहेत. एक विधान दिलं जाईल आणि ती घटना असेल आणि त्या घटनेची काही कारण असतील. कदाचित कारण काही तुम्हाला थोड्याफार फरकाने बरोबरही वाटतील, पण तरीही त्यातलं सर्वात महत्वाचं पहिलं कारण काय आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. ते तुम्हाला विधान लिहिल्यानंतर पूर्ण लिहायचं आहे. फक्त ते टिक नाही करायचं किंवा फक्त कारण नाही लिहायचं, तर पूर्ण पहिले विधान लिहायचं आणि त्याच्यासमोर त्या 4 पर्यायांमधलं कोणतं कारण आहे ती पूर्ण ओळ तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. हे सुद्धा अतिशय सुटसुटीतपणे आपण लिहिणार आहोत. एक झालं की एक ओळ प्रत्येक वेळी आपण सोडणार आहोत. ते आपण प्रत्येक वेळी ध्यानात घ्यायचंय, लक्षात ठेवायचंय. आपण जेव्हा इतिहास वाचतो, अभ्यासतो, तेव्हा ऐतिहासिक घटना, कारण
आणि परिणाम यात हा त्रिकोण असतो आणि हा त्रिकोण अतिशय महत्वाचा असतो. कारण माहित आहे ना की एका घटनेचा परिणाम हा दुसऱ्या घटनेचं कारण असतो आणि इतिहास म्हणजे काय, घटनानंतर 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 घटना. घटना घटना लक्षात न ठेवता कारण परिणाम अशा पद्धतीने जर आपण त्या लक्षात ठेवला तर हा प्रश्न सोडवणं आपल्याला अतिशय सोपं जातं आणि सहजरित्या हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे थोडस मी तुम्हाला सांगणार आहे की इथपर्यंतचा जो भाग आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ ब, प्रश्न क्रमांक 2 अ ब आणि प्रश्न क्रमांक 3 अ, इथपर्यंतचे तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. म्हणजे साधारणतः याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क प्रत्येक प्रश्नाला आहे आणि त्या ठिकाणी विकल्प नाही, जेवढे दिलेले तेवढे तुम्हाला सोडवायचे. 6 दिले 6 सोडवायचे, 4 दिले 4 सोडवायचे, 5 दिले 5 सोडवायचे, बरोबर. आणि एक शब्द लिहिला की तुम्हाला पूर्ण 1 मार्क मिळणार आहे. आणि म्हणून इथपर्यंतचा भाग अगदी सहजरित्या जर आपण पाठ्यपुस्तकाचं 1-2दा आणि त्याच्यानंतर रिव्हिजन 3-4दा अशा पद्धतीने जर केलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सहजरित्या कुठल्याही प्रकारचा जास्त ताण न घेता आपल्याला लिहिता येणार आहे. कारण जेव्हा आपण पाठ्यपुस्तक वाचतो 1दा 2दा 3दा रिव्हिजन, त्यावेळेस हे सर्व आपल्या ह्या कॉम्प्युटरमध्ये फिट होतं आणि जेव्हा ज्या प्रश्नाची ओळ आपल्या समोर येते त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या त्या पाठ्यपुस्तकात आपण वाचलेली ओळ आपल्या समोर येते, म्हणजेच ते उत्तर येते. सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला ह्या प्रश्नांसाठी पाठांतर करायचं नाही. पाठांतराला बांधून ठेवून द्या, काढून टाका त्याला जमिनीमध्ये. पाठांतर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये बिलकुल ठेवायचं नाही. तो पाठांतर करेल तो गेला, तो ब्लॉक झाला. कारण पाठांतर म्हणजे काय असतं, एकावर एक ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, 5वी 6वी 7वी 8वी 9वी ओळ. आता पहिली आठवली, दुसरी आठवली, तिसरी नाही आठवली, गेलं सगळं. तर त्याचे मला काय सांगायचंय ते, पाठांतर कधीच करायचं नाही. तर वाचन करा, रिव्हिजन करा, 2दा वाचा 3दा वाचा. वाचताना काहीच लक्षात येत नाही, समजत नाही तरी वाचा. कारण आपण जे वाचलेलं असतं, लक्ष देऊन जे वाचलेलं असतं ते कदाचित त्यावेळेस समजत नाही, पण ते इथे जातं आणि इथे गेल्यानंतर इथे विचारचक्र सुरू होतं आणि या विचारांना चालना देण्याचं काम आपण करायला पाहिजे. आपण ते करत असतो आपण जेव्हा झोपलेलो असतो, आरामात बसलेलो असतो, त्यावेळेस त्या विचारांना चालना मिळते आणि आपोआप ते त्याच्यावर प्रकाश झोत पडतो आणि हा प्रकाश झोत पाहिजे त्यावेळेस आपल्याला घेता येतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं अगदी आतून मनाने सांगेल की कधीही पाठांतरावर राहायचं नाही, तर वाचन करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं. या 3 गोष्टी जर केल्या तर हे प्रश्न सोडवायला तुम्हाला काहीच कठीण जाणार नाही आणि पैकीच्या पैकी मार्क हे प्रश्न तुम्हाला मिळवून देतील. तर येते तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 3, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे, तुम्हाला बघायची आहे. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, वेगवेगळ्या खंडांची नावं दिलेली आहेत, वेगवेगळ्या शहरांची नावं दिलेली आहेत, कोणत्या 1857 स्वातंत्र्य लढा कुठे झालाय, कुठे कुठे झालाय, महाराष्ट्रात कुठे झालाय, तर भारतात त्या एरिया कुठे झालाय, नंतर आता तो भाग पाकिस्तान बांगलादेशात गेलेला आहे तिथे कुठे झालेला आहे. हे सगळे ठिकाणं तुम्हाला बघायचे आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्न उत्तर द्यायची. खूप छान आहे याची तयारी तुम्ही ग्रुप मध्ये सुद्धा छान पद्धतीने करू शकता. अभ्यास म्हणून नाही, खेळ म्हणून. कसं करायचं, एक नकाशा घ्यायचा, आपल्या पहिल्या प्रकरणातला सागरी सफारीचा नकाशा किंवा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा नकाशा आहे, मग तो समोर ठेवायचा. आपण 3-4 मित्र बसलेला आहोत, मग एकमेकांना विचारायचं, सांग हे दाखव मला, याच्यामध्ये कुठे आहे. मग तो शोधेल आणि तो दाखवेल. हा झाला गेम आणि गेम मधून तुमचा अप्रत्यक्ष होणारा अभ्यास.
लक्षात येते तुमच्या? आणि याच पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा येणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तो सोडवायचा आहे. तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि खाली जे प्रश्न दिलेले असतील त्याची उत्तरं तुम्हाला पूर्ण वाक्यात द्यायची आहे. यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की 5 प्रश्न दिले जातील, गुण 5 आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. या पद्धतीने हे नकाशाचं निरीक्षण करून हा प्रश्न छान पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे. याच्यामधलं आता ब आहे, जे संकल्पना चित्र पूर्ण करा असं आहे. याच्यामध्ये 6 संकल्पना चित्र दिले जातील आणि तुम्हाला 4 सोडवायचे आहे. आता पाठातील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित हे चित्ररूपी आकृत्या असणार आहेत, म्हणून पाठ्यपुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे. 6 विचारल्यानंतर त्याच्यामध्ये जे ब्लँक दिले जाते ते ब्लँक तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहे आणि त्याला गुण आहेत 8. म्हणजे प्रत्येकी एका संकल्पना चित्राला किती गुण आहेत? 2 गुण. लक्षात येते तुमच्या? 6 पैकी 4 सोडवायचे आहेत, गुण 8 आहेत, म्हणून एका संकल्पना चित्राला 2 गुण आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळवून देणारा आहे. कसा तो बघा. आता या ठिकाणी काही संकल्पना चित्र अशी असतील, फॉर एक्झाम्पल मुंबईची बेटे. आता ह्या मुंबईच्या बेट्यांमध्ये काही बेट तुम्हाला सांगितली जातील आणि काही बेटांची तुम्हाला लिहायची. काही संकल्पना चित्रांमध्ये समजा वसाहतवादाच्या उदयाची कारणे आणि 4 बॉक्स दिले जातील, तर उदयाची कारणे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची. जे तिथे दिलेले आहे ते वाचून तुम्हाला ते संकल्पना चित्र पूर्ण करणं अतिशय सोपं जाणार आहे. म्हणून हा प्रश्न सुद्धा आपल्याला गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. पाठातील प्रमुख भाग या अंतर्गत आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याला आपण कोर भाग म्हणतो, प्रमुख भाग. आणि या प्रमुख भागावरच ही संकल्पना चित्रे असतील. महत्वाच्या सूचनांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ते पुन्हा एकदा या ठिकाणी अंडरलाईन करते की ही आकृती, ही संकल्पना चित्र तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पेनाने काढायची आहे आणि जशी कृतीपत्रिकेत दिली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काढायची. जे संकल्पना चित्र सोडवताना तुम्हाला फक्त उत्तर लिहायची नाहीये, तर तुम्हाला ते संकल्पना चित्र तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये सुद्धा काढायचंय. जे कृतीपत्रिकेत चित्र दिलंय ते बघायचं आणि त्याचे उत्तर द्यायचे असं नाही, तर ते पूर्ण तुम्हाला उत्तर पत्रिकेत तुमच्या काढायचंय, पूर्ण जसं दिलंय तसंच. आणि त्याच्यासाठी तुम्हाला संकल्पना चित्र कशाही पद्धतीचं देऊ शकता. म्हणून त्या रेषा असं गोल असतील तर ते गोल, त्या हाताने कसे पण वेडेवाकडे, चौकोन बॉक्स दिले असतील तर हाताने कसे पण वेडेवाकडे, असं नाही करायचं. तर त्याच्यासाठी तुम्हाला पट्टी लागणार आहे, कंपास लागणार आहे, म्हणून या सर्व गोष्टी आपण सोबत घ्यायच्या आहेत. इतिहासाचा पेपर सोडवताना फक्त आता पेन लागणार नाहीये की गेले प्रश्नपत्रिका पाहिली आणि फटाफट सुरू केलं. शिवाजी महाराज घोड्यावर बसले तर पटापट आणि पोहोचले, असं नाही करायचं. तर तुम्हाला ते संकल्पना चित्र काढण्यासाठी या सर्व साधनांचा उपयोग लागणार आहे. सगळं तुम्हाला सोबत ठेवायचं आणि छान काढायची ती संकल्पना चित्र, वेडेवाकडी काढायची नाही. गोल असेल तर गोल सुद्धा बरोबर आला पाहिजे, छान दिसलं पाहिजे. बघा, आपण एखादं चित्र काढतो, ड्रॉइंग काढतो, तर थोडस ते वेडवाकडं झालं तर आपल्याला रबर असताना आपण लगेच खोडतो. तसंच ठेवतो का? नाही. कारण मला काय वाटतं की मी काढलेलं जे चित्र आहे ते सर्वांना आवडलं पाहिजे, सर्वांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून थोडस जरी वाकडं तिकडं असलं तर मी लगेच रबर मी खोडून घेते आणि ते दुरुस्त करते. बरोबर ना? मग तशीच माझी उत्तर पत्रिका सुद्धा मला सुंदर करायची. माझं सुद्धा संकल्पना चित्र हे आखीव रेखीव जसं दिलंय तसं असलं पाहिजे. त्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. या गोष्टी तुम्ही सोबत ठेवल्या पाहिजे. तुम्हाला हे सर्व सोबत घ्यायचं आहे. पुढचा आपला जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. विषयाचा गाभा आपल्याला या ठिकाणी शोधायचा. एक्झाम्पल समजा साम्राज्यवाद आहे, वसाहतवाद आहे, रामकृष्ण मिशन. काय रामकृष्ण मिशन?
प्रार्थना समाज काय, प्रार्थना समाज, तर याविषयी थोडक्यात तुम्हाला समोर त्याला सांगायचंय की काय नेमकं हे. प्रसंगी एखादं उदाहरण देऊन सांगता आलं तर बेटर. त्याच्यामुळे आपल्या उत्तराची जी लेखन आहे ते उत्कृष्ट होईल, प्रभावी होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी मिळू शकतात. आपण नेहमी आपलं जे बेटर आहे, त्याचं जे चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा. समोर थोडक्यात अशा पद्धतीने त्या छोट्या छोट्या गोष्टींचा सर्व लक्षात घेऊन आपण ही कृतीपत्रिका समजून घेतोय आणि याच पद्धतीने अतिशय आनंदाने आणि इंटरेस्ट घेऊन आपल्याला या कृतीपत्रिकेला सोडवायचं आहे आणि छानपैकी मार्क गुण मिळवून आपला पुढचा मार्गक्रमण आपल्याला करायचा आहे. म्हणून या छोट्या छोट्या सर्व गोष्टींचा विचार आज करायलाच पाहिजे. टिपा लिहिताना थोडस मुद्द्याला एक मुद्दा स्पष्ट करून किंवा मुद्दा घेऊन जर आपण ते लिहिलं, एकदम निबंधासारखं लिहून नाही काढायचं, तर थोडस पॉइंट नुसार जर आपण लिहिलं, एखादा पॅरेग्राफ जर करून आपण लिहिलं तर ते दिसायलाही छान दिसतं, वाचणाऱ्याला पण छान वाटतं आणि मांडणी सुद्धा आपण छान पद्धतीने करू शकतो. कारण जिथे आपण पॅरेग्राफ करतो तिथे आपल्या मुद्द्याला थोडं वळण मिळतं आणि वळण मिळालं की ते उत्तर कशा पद्धतीने विद्यार्थ्याने पूर्ण केलंय हे एक्झामिनरच्या लक्षातही येतं, त्याला लगेच कळतं आणि म्हणून पेपर चेकिंगचं कामही सहजरित्या सुलभरित्या तो सुद्धा आनंदाने करू शकतो. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. पॅरेग्राफ आपण केला तर आपलं उत्तर बेटर होतं, दिसायला सुंदर दिसतं. उत्तर बरोबर पाहिजे पण ते दिसायला सुद्धा सुंदर छान वाटलं पाहिजे. उत्तरपत्रिका लिहिणं ही एक कला आहे. ही कला आज आपल्याला या माध्यमातून शिकायची आहे आणि या कलेचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत करायचा आहे आणि म्हणून लक्ष देऊन हे सर्व आपण ऐकायचंय, ध्यानात घ्यायचंय आणि काही गोष्टी नोंद करून ठेवायच्या, त्याचा वापर करायचा आहे. यामध्ये आपल्याला 5 पैकी 3 द्यायचे आणि प्रत्येकी 2 गुण आहेत. या ठिकाणी मी अगदी आवर्जून सांगेल की 2 गुणांसाठी हा एक प्रश्न असल्यामुळे त्याच्या उत्तराचं सविस्तर 1 ते 1.5 पेज अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला नकोय. तर थोडक्यामध्ये मुख्य शब्दामध्ये प्रसंगी उदाहरण देऊन ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची. म्हणून एखादी गोष्ट थोडक्यात इतरांपर्यंत कशी पोहोचवायची हा गुण या प्रश्नाच्या माध्यमातून आपला विकसित होतोय बघा. तुमच्या म्हणून या ठिकाणी या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायच्या. याच्यामधलं जे प्रश्न क्रमांक ब आहे, चौथ्यामधलं ब, ते पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. एक विधान दिलं जाईल आणि त्याची कारण आपल्याला लिहायची. यामध्ये सुद्धा आपल्याला विकल्प आहे. विकल्प म्हणजे जास्तीचे प्रश्न तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 5 प्रश्न देणार आहेत आणि 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. 5 मधले कोणतेही 3 तुम्ही सोडवू शकता, तुम्हाला येतील ते. त्या 5 मधले हे 3 सोडवले म्हणजे जास्त मार्क मिळतील, हे 3 सोडवले म्हणजे जास्त कमी मार्क मिळतील असा प्रकार नाही. या 5 मधले कोणतेही 3 तुम्ही सोडवू शकता आणि त्यामुळे अतिशय छान पद्धतीने आपल्याला येणारे प्रश्न, त्याची आपण मांडणी, त्याची कारण मीमांसा आपण छान पद्धतीने करू शकू. आपल्याला ते आठवलेलं आहे, माहिती आहे. त्या 3 प्रश्नांची कारण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ते स्वातंत्र्य तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि त्याला मार्क आहे पूर्ण प्रश्नाला 9 मार्क. आता 3 सोडवायचे, 9 मार्क म्हणजे प्रत्येकी 3 मार्क आले. मला लक्षात, म्हणजे कमीत कमी तुमची कारण जी आहेत, एखादा प्रश्न असेल तर त्याची जी कारण तुम्ही लिहिणार आहे ती कमीत कमी 3 तरी असलीच पाहिजे. अधिक असली तर काहीच फरक पडत नाही, पण 3 तरी असली पाहिजे आणि ती सलग लिहिता जर 1, 2, 3 किंवा एका ओळीवर पहिलं कारण, मग ते संपल्यानंतर नवीन ओळीवर दुसरं कारण, मग ते संपल्यानंतर नवीन ओळीवर तिसरं कारण, अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं तर ते अधिक छान होईल त्या ठिकाणी आणि मार्क आपल्याला मिळण्यास अधिक उपयुक्त ठरेल.
याच्यामध्ये मग तसं उदाहरणार्थ मराठ्यांचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. मग का होते तर 1, 2, 3 आकडे नाही टाकले चालतील आपल्याला, पण नवीन ओळीवर प्रत्येक कारण जर आपण लिहिलं तर ते सुटसुटीत होतं, छान दिसतं, सुंदर दिसतं. आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन हा प्रश्न सोडवायचा आहे. कारण मीमांसा परस्पर कार्यकारण भाव या ठिकाणी लक्षात घेऊन ते आपल्याला सोडवणं अतिशय सोपं जाऊ शकतं. आता बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. अतिशय छान. तुमचं मत व्यक्त करणार, पूर्ण तुम्हाला स्वातंत्र्य दे, पण काही पण असं नाही बरं का. प्रश्नाला अनुसरून तुमचं स्वतःचं मत, तुमचे मत नोंदवा. 5 पैकी तुम्हाला 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि प्रत्येकी 3 मार्क, पूर्ण प्रश्नाला 9 मार्क दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वमताला इथे प्राधान्य दिलेलं आहे. सकारात्मक बाजू आपल्याला मांडायची आहे. आपल्या विषयाची जी उद्दिष्टे आहेत ती लक्षात घेऊन आपल्याला ही स्वमत मांडायची आहे. आपल्या विषयाची उद्दिष्टे साध्य झालीत की नाही, ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीत की नाही, हे जाणून घेण्यासाठी, हे लक्षात घेण्यासाठी हा प्रश्न तुमच्या कृतीपत्रिकेत आलेला आहे. आता तुमची उद्दिष्ट काय, तर तुमचे सर किंवा मॅडमनी तुम्हाला सांगितले असतील. तसं उदाहरणार्थ इतिहासाचं जतन आणि संवर्धन, भारताचा ऐतिहासिक वारसा, आपल्यामधली असलेली एकतेची जाणीव, विविधतेमध्ये एकता कशी साध्य करता येईल ते, अशा पद्धतीची वेगवेगळी जी उद्दिष्टे आपली आहेत ती उद्दिष्टे या सकारात्मक मांडणीतून तुम्हाला या ठिकाणी लिहायची. आणि म्हणून या ठिकाणी विस्तृतपणे विचार करून छान पद्धतीने तुम्ही या प्रश्नाला न्याय देऊ शकणार आहात. अगदी छान न्याय तुम्ही या प्रश्नाला द्यावा अशा शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देते. कारण या ठिकाणी तुमच्या स्वमताला तुम्ही महत्व देणार आहात, पण सकारात्मक बाजूने महत्व द्यायचं आहे, चांगल्या बाजूने महत्व द्यायचं आहे. चांगला विचार या ठिकाणी करून ती घटना कशा पद्धतीने त्याचं विश्लेषण, त्याच्या मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सगळी मांडणी तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. बऱ्याचदा या प्रश्नामध्ये किंवा या प्रश्नाची तयारी करताना तुम्हाला विशेष काही करावं लागणार नाही. 1-2दा तुम्ही पाठ्यपुस्तक वाचलेलं असेल, रिव्हिजन केलेली असेल आणि घटना तुमच्या लक्षात आलेली असेल तर काही वेळेस तिथल्या तिथे तुमचे मत सकारात्मकतेने तुम्ही मांडू शकता. विशेष तयारी करण्याची, विशेष त्याला वेळ देण्याची गरजही तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही असं या ठिकाणी वाटतंय. त्याच्यानंतर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे दीर्घोत्तरी प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7 दोन्ही दीर्घोत्तरी आहेत, परंतु त्याच्यामध्ये थोडा फरक असा आहे. प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो सविस्तर उत्तरे लिहा आणि या सविस्तर उत्तरांमध्ये 3 दिले जातील. 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहेत आणि पूर्ण प्रश्नाला गुण आहे 10. म्हणजे प्रत्येकी 5 मार्कांचा एक प्रश्न असणार आहे आणि असे 2 सोडवायचे म्हणजे 10 मार्क. याच्यामध्ये कुठला मुद्दा नाहीये, सरळ प्रश्न असेल आणि तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर झालेले किंवा परिणाम, पहिल्या महायुद्धाची कारणे, अशा पद्धतीची प्रश्न या ठिकाणी येतील. किंवा आपले जे शेवटचे प्रकरण आहेत त्याच्यामधला प्रश्न अतिशय छान की पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोणत्या सुविधा सुरू केल्या आहेत. लिहा सगळं सविस्तरपणे, व्यवस्थित मुद्देसूद. आता कसं लिहिणार मुद्देसूद, तर त्याच्यात 3 स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की जेव्हा आपण दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहितो ते स्टेप बाय स्टेप असलं. सर्वात पहिले त्या प्रश्नामध्ये किती मुद्दे आहेत ते मुद्दे लक्षात घ्यायचे आणि त्याच्यानुसार त्याची मांडणी करायची. त्या मुद्द्यांमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते लक्षात घ्यायचे आणि त्या महत्वाच्या मुद्द्यांपासून सुरुवात करत नंतर पुढच्या मुद्द्यांकडे जायचं.
3 टप्प्यामध्ये उत्तर लिहिताना या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये सगळ्यात पहिले प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन, जो प्रश्न विचारला असेल त्या प्रश्नाशी संबंधित प्रस्तावना करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा तुम्ही कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलाही काही असेल तर डायरेक्ट आपण सुरुवात करतो का? नाही. प्रत्येक कार्यक्रमाची किंवा प्रत्येक कुठल्याही काही हे असेल, प्रोग्राम असेल, उत्सव असेल तर एक प्रस्तावना, एक इंट्रोडक्शन सगळ्यांना देतो आणि मग मुख्य विषयाला पण हात घालतो. म्हणजे अर्थ काय याच्या मागचा उद्देश काय की वातावरण निर्मिती करणे. तुम्ही जे उत्तर लिहिणार आहात त्याची वातावरण निर्मिती तुम्हाला करायची आहे. तुम्ही म्हणाले मॅडम वातावरण निर्मिती त्या परीक्षा हॉलमध्ये कुठे करणार आहे? आम्ही करायची आहे तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये. लक्षात आलंय ना? तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये प्रस्तावना लिहून त्या मुख्य उत्तराची वातावरण निर्मिती तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेतून एक्झामिनरला दाखवायची आहे आणि ती वातावरण निर्मितीच एक्झामिनरचं मन जिंकून घेणार. आणि अशा पद्धतीने प्रस्तावना करून मग मुद्द्यांची मांडणी आणि मग त्याच्या शेवटाकडे, कारण शेवट सुद्धा अतिशय महत्वाचा असतो. आभार प्रदर्शन महत्वाचं असतं की नाही प्रत्येक कार्यक्रमाचं, तसंच आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये आपल्या दीर्घोत्तरी प्रश्नाचा सारांश जो असेल, शेवट जो असेल तो सुद्धा तितकाच महत्वाचा असतो, तो सुद्धा तितकाच गोड असला पाहिजे, म्हणजे त्या प्रश्नाशी संबंधित असला पाहिजे. नाहीतर काहीतरी आपलं करून ठेवाल, कार्यक्रमाला मी नव्हती आणि माझा आभार कराल असं नाही करायचं. जे आहे त्याचा सारांश त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि अशा पद्धतीने प्रस्तावना, मुद्द्यांची मांडणी, प्रमुख मुद्दे आणि शेवटी सारांश, शेवट, अशा पद्धतीने दीर्घोत्तरी प्रश्नांची जर तुम्ही मांडणी केली तर पैकीच्या पैकी गुण एक्झामिनरला द्यावेच लागतील. 5 पैकी 5 त्याचा पेन 5 पैकी 5 मार्क द्यायला उत्सुक असेल आणि त्या पेनाच्या अंतर्गत ते 5 मार्क तुमच्या उत्तर पत्रिकेत टाकले जातील. 5 आणि 5 10 पैकीच्या पैकी मार्क मिळाले. हे बघा, उत्तर तुम्हाला माहिती आहे पण मांडणी कशी करायची हे जर लक्षात घेतलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळवायला काहीही कठीण जाणार नाही. प्रत्येक काही विद्यार्थ्यांची खूप ओरड असते, मला अभ्यास खूप केला होता, उत्तर पण खूप छान लिहिलं, 2 पेज लिहिलं मॅडम छान पद्धतीने, पण कसं लिहिलं, किचिडमिचिड लिहिलं, खाडाखोड केल्या, मुद्दे उलटे सुलटे, जो महत्वाचा मुद्दा तो शेवटी मांडला, त्याच्या घटनांमध्ये क्रमवार्ता नाहीये, काहीच नाही. त्याच्यामुळे काय होतंय की आपलं अप्रत्यक्षरित्या तिथे नुकसान होत आहे. अर्धा 1 मार्क तुमचा तिथे विनाकारण जातोय आणि म्हणून हे होऊ नये म्हणून सुरेख पद्धतीने आपल्या उत्तराची मांडणी अतिशय महत्वाची आहे आणि प्रस्तावना, मुद्द्यांची मांडणी आणि सारांश, शेवट अशा प्रकारे दीर्घोत्तरी प्रश्नांची मांडणी तुम्ही करायची. आणि हे करताना काही इतर जनरल नॉलेजशी संबंधित काही तुम्ही वर्तमान पेपरमध्ये, बातम्यांमध्ये वगैरे काही जागतिक स्तरावर काही घडामोडी झालेल्या असतील, त्या आपल्या प्रश्नाशी संबंधित असतील तर त्या ठिकाणी त्याची नोंद जर केली तर ते उत्तर अधिक प्रभावी होऊ शकतं. ते आजच्या वर्तमान काळात घडलेल्या घटनेशी तुम्ही जोडताय. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम किंवा दुसऱ्या महायुद्धाची कारणं ही लिहिताना आज ही काही घटना घडली त्याचा काही संबंध किंवा त्याचा काही संदर्भ देता येतो का? मी कालच परवाच बातम्यांमध्ये ते ऐकलं होतं, 2 महिन्यापूर्वी मी ते वर्तमानपत्रात वाचलं होतं, ते मला आठवत आहे, त्याचा संदर्भ मी ते देऊ शकते. तर तुमचं उत्तर अधिक प्रभावी होणार आहे, कारण झालेल्या घटनेशी तुम्ही आजच्या वर्तमान काळातील घटनेला जोडताय आणि त्याच्यामुळे तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होणार. भविष्यकाळ उज्ज्वल म्हणजेच काय, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत आणि पैकीच्या पैकी मार्क मिळाले म्हणजे तुमच्या पुढच्या वाटा मोकळ होणार आहे. इथे ना लक्षात, म्हणून या ठिकाणी या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. या ठिकाणी या प्रश्नांमध्ये, दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये तुमची उपयोजन क्षमता, तुम्ही कसं उपयोजन करता, कसा उपयोग आणता, तुम्हाला असलेल्या अधिक माहितीचं उपयोजन कसं करता उत्तरामध्ये, हे इथे तपासलं जात आहे. केवळ उत्तर म्हणून उत्तर नाही, तर तुमचं उपयोजन तुम्ही किती ते उपयोगात आणता, ते उपयोगात आणून कशा पद्धतीने त्याची मांडणी आणि लेखन स्वरूपात मांडता हे इथे तपासलं जाणार आहे. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायच्या, नोंद करायच्या आणि उत्तर लिहिताना ते लक्षात घ्यायचं.
दुसरी एक महत्वाची गोष्ट दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना मी तुम्हाला आणखी एक सांगणार आहे की जेव्हा दीर्घोत्तरी प्रश्न असतो, फॉर एक्झाम्पल 1857च्या उठावाची कारणे, ही कारणे तुम्हाला दिलेली आहे, तर या ठिकाणी तुम्ही एखादी डायग्राम काढू शकता. मी आपल्या या संदर्भात एक काही संकल्पना चित्र तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये दाखवणार आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारची संकल्पना चित्र जर तिथे आपण दाखवली सुरुवातीला, तर दीर्घोत्तरी प्रश्नाचं पूर्ण उत्तर अप्रत्यक्षरित्या आपण त्या ठिकाणी मांडतो आणि म्हणून आपलं उत्तर त्या ठिकाणी प्रभावी होऊ शकतं. उत्तर पत्रिका आपली प्रभावी होऊ शकते आणि जास्तीत जास्त जशी कृतीपत्रिका प्रभावी दिसणार आहे तुम्हाला, तशी तुमची उत्तर पत्रिका सुद्धा जर प्रभावी तुम्ही केली तर अधिक गुण सहजपणे आपण मिळवू शकतो आणि वर्षभर केलेल्या आपल्या अभ्यासाला, आपल्या मेहनतीला, आपल्या प्रयत्नाला आपण न्याय देऊ शकतो. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की उत्तर पत्रिका लिहिताना काही सिली मिस्टेक होतात, गोंधळ होतो आणि वर्षभर जी काही मेहनत केलेली असते त्या मेहनतीला पाहिजे तसं फळ मिळत नाही, कमी मार्क मिळतात, नाराज होतो. ही नाराजी होऊ नये, कमी मार्क मिळू नये, आपल्या केलेल्या वर्षभराच्या प्रयत्नाला आपण योग्य न्याय द्यावा, आपल्याला चांगले मार्क्स मिळावे, जसा अभ्यास केला, जसं मेहनत केली तसं फळ मिळावं, म्हणून या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रसंगी त्या ठिकाणी काही संकल्पना चित्र सुरुवातीला मांडू शकता आणि त्या पद्धतीने तिथे लिहू शकता. या संदर्भात पुढच्या मुद्द्यामध्ये मी आणखी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. शेवटचा आपला जो प्रश्न आहे, खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. आता हा सुद्धा दीर्घोत्तरी प्रश्न, पण याच्यामध्ये तुम्हाला मुद्दे दिले जातील. एखादा प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचे 1, 2, 3 किंवा 1, 2 किंवा 1, 2, 3 असे मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांना लक्षात घेऊन तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं. मग ते मुद्देच घेऊन फक्त लिहायचं नाही आहे, असं नाही. कारण सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अंडरलाईन करून घ्या, फिट करून घ्या की मुद्द्यानुसार तुम्हाला गुण मिळणार नाही. एक उदाहरण देते. सार्क संघटनेविषयी माहिती लिहा असा प्रश्न तुम्हाला आलाय आणि खाली मुद्दे दिले. स्थापना म्हणजे संघटनेची स्थापना, संघटनेची रचना आणि संघटनेचं घोषणापत्र, असे 3 मुद्दे आहेत. तर मग फक्त 3 मुद्द्यांना धरूनच उत्तर लिहायचं असं नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आणखी एक्स्ट्रा काही तुम्ही देऊ शकता का, लिहू शकता का, हा सुद्धा विचार करून तुम्हाला ते लिहायचं. मुद्दे काय, तुम्हाला एक मदत दिली, एक सवलत दिली की बघा हे आहे, याच्यानुसार तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला समजा एखादी भाजी करायला सांगितली आणि मी म्हटलं की हे जिरा आहे, तेल आहे, मोहरी आहे, भाजी आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, पण तुम्ही म्हटलं की नाही या भाजीमध्ये मला कांदा पण टाकायचा आहे, टमाटा पण टाकायचा आहे, भाजी होणार आहे, टेस्टी होणार आहे. मी दिलेलं नाहीये, पण तुम्हाला ते वापरून टेस्टी बनवायचं आहे, तुम्ही घ्या ना, कांदा घ्या, कापा, टमाटा घ्या आणि तुमची भाजी उत्कृष्ट टेस्टी बनवा. मी जे साधन दिलेलं आहे ते घेऊन तुम्ही बनवा असं नाही. जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याला धरून तुमचं उत्तर उत्कृष्ट लिहा. लेखनशैली छान पद्धतीने करा, मुद्द्यांची मांडणी छान पद्धतीने करा. मुद्द्यानुसार मार्क नाही, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. लक्षात येतंय? याही प्रश्नामध्ये प्रस्तावना, मुद्द्यानुसार उत्तर, त्याची मांडणी आणि शेवटी सारांश, शेवट, या पद्धतीने तुमच्या उत्तरांची मांडणी तुम्हाला करायची आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण आपल्या इयत्ता 12वी इतिहास या विषयासाठी 80 गुणांच्या आणि 3 तास वेळ असणाऱ्या कृतीपत्रिकेचा आढावा घेतला. प्रश्न क्रमांक 7 ते प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 7 पर्यंतचा आणि त्याच्यात ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याही लक्षात घेतल्या. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्वाच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. या सर्वांचा उपयोग तुम्ही नक्कीच करणार आहात आणि वर्षभर केलेल्या तुमच्या मेहनतीला या उत्तरपत्रिकेच्या लेखनातून तुम्ही न्याय देणार आहात, गुण मिळवणार आहात. आता थोडस पुढे वळताना प्रश्न स्वरूपानुसार अपेक्षित उत्तर याविषयी बरीचशी आपली आता चर्चा झाली की संकल्पना स्पष्ट करताना, तुमचं मत नोंदवताना विश्लेषणात्मक विचार करायचा,
निबंध वजा न ठेवता मुद्द्यानुसार मुद्द्यांना महत्व द्यायचं. डायरेक्ट निबंधासारखं सरसकट द्यायचं नाही. पॅरेग्राफ द्यायचा. नंतर आशयाला महत्व द्यायचं, प्रस्तावनेला महत्व द्यायचं, शेवट करायचा. ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रश्न स्वरूपानुसार उत्तरासाठी अपेक्षित आहे. त्याची चर्चा आपण याच्यामध्ये आता केलेली आहे. सर्वांच्या नोंदणी करून तुम्ही त्याचा उपयोग त्या करणार आहात. आता काही मुद्दे आणखी मी या ठिकाणी स्पष्ट केले की प्रस्तावना, मुख्य मुद्दा, उपमुद्दे, सारांश या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि याच पद्धतीने तुम्हाला यावर्षी 12वी बोर्डाची कृती पत्रिका आपल्या सोडवायची आहे. आपली उत्तर पत्रिका या पद्धतीने तयार करायची आहे. काही संकल्पना चित्र तुम्हाला दिसत असतील. मित्रांनो, आता अशी संकल्पना चित्र पूर्ण करा हा एक प्रश्न तुम्हाला आहे, बरोबर? तो तुम्हाला सोडवायचा आहे. 6 संकल्पना चित्र आणि 4 सोडवायची ते वेगळं. ही जी संकल्पना चित्र मी तुम्हाला दाखवली ती तुम्हाला तुमचे प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुम्हाला एक क्लू दिलेला आहे. एक तुम्हाला तुमचं उत्तर छान सुंदर प्रभावी करण्यासाठी एक माहिती या ठिकाणी क्लुप्ती दिलेली आहे. मग कसं करायचंय? एक दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्या दीर्घोत्तरी प्रश्नाचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्यायचे. मग असे साधे न लिहिता तुम्ही या संकल्पना चित्राद्वारे जर ते दाखवले सुरुवातीला तर तुमचं उत्तर पत्रिका अधिक प्रभावी होणार आहे. म्हणजे समजा एक प्रश्न आहे की त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की 1857च्या उठावाची कारणे लिहा. सविस्तर उत्तर. प्रश्न गुण आहे 5. मग तुम्ही घेतला पेन आणि सुरू केलं लिहायला, कारण तुम्हाला सगळं येतंय, तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता काय करायचंय? अभ्यासही केलेला आहे, उत्तरही येतंय, लिहिणार पण आहे, बरोबर आहे, लिहा. पण आता लिहिण्याची पद्धत मी सांगेल त्या पद्धतीने करा. बघा, अधिक प्रभावी होईल आणि पैकीच्या पैकी मार्क 5 पैकी 5 मार्क तुम्हाला नक्की मिळतील. काय करायचंय? जे मुद्दे तुम्ही खाली लिहिणार आहात थेरी स्वरूपामध्ये ते थोडक्यामध्ये चित्राद्वारे दाखवा. येतंय ना? म्हणजे जसं आपलं घर असतं तर घराचा आराखडा आपण दाखवतो की बघा असं माझं घर आहे आणि नंतर मग घरात प्रवेश करून ही अशी रूम, हा हॉल, हा किचन, हे सगळं आपण विस्तृत बघतो, बरोबर? पण आराखडा तुम्ही जेव्हा दाखवता तो दाखवल्यानंतर घराचं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येऊन जातं की कसं घर आहे. त्याच पद्धतीने हे संकल्पना चित्र हे उत्तराच्या माध्यमातून तुम्ही एक्झामिनर समोर ठेवलं. जसं कृती पत्रिकेत ते तुम्हाला संकल्पना चित्र देताय की नाही, मग तुम्ही पण तुमच्या उत्तर पत्रिकेत संकल्पना चित्र द्या ना त्यांना. पण शिक्षकांना भरायला नाही सांगायचं, बरं का? तुम्ही भरून मुद्दे भरून तिथे लिहायचंय. त्याचं बस मॅडमने सांगितलं आणि चित्र काढलं, ब्लँक ठेवले आणि तिथे मग तपासणाऱ्या शिक्षकांनी उत्तर लिहायचे असं नाही. तर ते संकल्पना चित्र मुद्दे लिहून तुम्हाला मी स्क्रीनवर जसं तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने, हे माझ्या कल्पनेतलं आहे. आता याच्यापेक्षा बेटर कल्पना तुम्ही करू शकता. करेक्ट? तुमच्या डोक्यातून नवीन कल्पना येऊ शकतात, नवीन कल्पकता तुम्हाला वापरायची आणि हाच उद्देश याच्या मागचा आहे. हा उद्देश साध्य झाला पाहिजे आणि म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारची एक मी फक्त सॅम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. अशी संकल्पना चित्र तुम्ही दीर्घोत्तरीचे उत्तर लिहिताना जे मुद्द्यांचं तुम्ही सविस्तर मांडणी करणार आहे त्याची थोडक्यात मांडणी चित्राच्या आधारे करा. म्हणून 2 चित्र मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. अशा पद्धतीने 1857च्या उठावाची कारण, मग त्या कारणांचं विस्तृत वर्णन, मग आर्थिक कारण विस्तृत, सामाजिक कारण विस्तृत, राजकीय कारण विस्तृत, मग त्याची मांडणी खाली तुम्ही करा. आलं? दुसरं, वसाहतवादाच्या उदयाची कारणे, औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाचा पुरवठा, स्वस्तात मजूर वगैरे, हे सर्व त्या चित्राद्वारे दाखवा पहिले की पूर्ण त्या स्ट्रक्चर मध्ये, त्या उत्तरामध्ये, त्या 2 पेज मध्ये जे तुम्ही उत्तर लिहिणार आहे ते काय लिहिलंय ते थोडक्यात दाखवा. आणि हे दाखवणं अतिशय महत्वाचं. आपण दुकानामध्ये जातो बा धान्य घ्यायला, तर तो दुकानदार काय करतो, अशा छोट्या छोट्या पुड्या धान्यांच्या समोर ठेवतो. बघा, हे सॅम्पल, हे गव्हाचे प्रकार आहे, हे तांदूळाचे प्रकार आहे. मग आपण फक्त ते सॅम्पल पाहतो आणि त्या सॅम्पल वरून आपण ते निवडतो आणि मग पोतभर गहू घेऊन येतो ना. तसंच हे सॅम्पल आपल्याला पहिल्यांदा दाखवायचंय एक्झामिनरला की बघा हे असं आहे आणि याच्यावर मी आता विस्तृत उत्तर खाली लिहिलेलं आहे, ते तुम्ही बघा. त्याला ते सोपं जातं
आपलीही उत्तरपत्रिका सुंदर आणि सुबक दिसते. हे सर्व सांगण्यामागचा उद्देश असा आहे की उत्तर पत्रिका लिहिणं ही एक कला आहे आणि ही कला आज आपण या माध्यमातून शिकतोय. थोडा वेळ लागेल, काही नोंदी करून ठेवा, हळूहळू सराव करा. बरोबर तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बोर्डाची परीक्षा द्यायला जाल तेव्हा तुम्ही तयार होऊन जाल. एक कलाकार सुंदर चित्र रेखाटून येईल उत्तरपत्रिकेत. शब्दरूपाने, चित्ररूपाने, स्वमताला प्राधान्य देऊन, नकाशा निरीक्षण करून सर्व पद्धतीने ते चित्र आपण पूर्ण करणार आहोत. कशाचं चित्र? उत्तरपत्रिकेचं चित्र. आणि अशा पद्धतीने दीर्घोत्तरी प्रश्नाला एक सुंदर छान वळण तुम्ही इथे देऊ शकता. कारण दीर्घोत्तरी ते निबंध मुद्दे एवढं वाचणं इतकं रटाळ असतं थोडस. मग थोडस जर चित्र तुम्ही दाखवलं तर एक्झामिनरला मजा येईल की नाही तुमची उत्तरपत्रिका चेक करायला? येईल ना. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आपली उत्तरपत्रिका सुबक, सुंदर आणि तपासणाऱ्याला आनंददायी देणारी करायची आहे. आणि याचसाठी हा प्रपंच या ठिकाणी आपण मांडलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच हे सर्व मन लावून ऐकत आहात आणि महत्वाच्या गोष्टी नोंद करून त्याचा उपयोग नक्की करणार आहात. काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला तुम्ही बघायच्या आहेत, त्याही अतिशय महत्वाच्या आहेत. सर्व स्ट्रक्चर मी तुमच्या पुढे ठेवलं. अभ्यास झालेला आहे, उत्तर तुमच्याकडे आहे, बरोबर. पण आता ही मांडणी करताना काय काय महत्वाचं आहे, मांडणी पण सांगितली तुम्हाला. प्रस्तावना, मुद्दा, महत्वाचे मुद्दे, मग त्याच्यानंतर एक घटना, त्याच्यावरची दुसरी, त्याच्यावरची तिसरी, त्याचा सारांश, हे सगळं सांगितलंय. आणखी काही महत्वाच्या टिप्स आहेत. लेखन मार्गदर्शन हे सुद्धा खूप महत्वाचं कौशल्य आहे. आता या ठिकाणी यावर्षी तुमच्यासाठी महत्वाचं की कोरोनाची पार्श्वभूमी आहे, कोविड-19च्या विळख्यामध्ये आपण आहे, सगळं ऑनलाईन चालू आहे. आपण हे मार्गदर्शन पण ऑनलाईन घेतलंय. पेन पेन्सिल काही दिसतंय का हातात? काहीच नाही. पेन आहे का? फक्त ठेवलाय, काहीच नाही. फळा नाहीये, लिहित नाहीये, खडू नाहीये, काहीच नाही. तुमचं टीचिंग जे झालं ते पण ऑनलाईन झालं. मोबाईल लावला, मस्त बसले, बोला सर तुम्ही, मॅडम बोला, आम्ही ऐकतोय, असं टीचिंग तुमचं झालं या वर्षीच. आता हे सर्व करताना हा जो पेन आहे हा तुमचा थोडासा बाजूलाच होता यावर्षी. आता हा पेन धरून तुम्हाला उत्तरपत्रिका लिहायची आहे. सवय करा लेखनाची. 1 ते 1.5 महिना परीक्षेला राहिलेला आहे. आता फक्त वाचन न करता घटना आहे, जो मुख्य मुद्दा आहे तो वाचल्यानंतर त्यातले मुख्य मुद्दे पेनाने लिहून काढा. लेखनाची सवय करणं आता अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला. दरवर्षीच्या मुलं नोट्स लिहितात किंवा कॉलेजमध्ये जातात, तिथे त्या ठिकाणी लिखाण होतं, वेगवेगळ्या टेस्ट होतात, हे होतात, त्याच्यातून त्यांची लिखाणाची प्रॅक्टिस होऊन जाते. यावर्षी आम्ही तुमच्या टेस्ट घेतल्या. कशा घेतल्या? ऑनलाईन घेतल्या. तर ऑनलाईन टेस्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय? फक्त क्लिक करायचंय, बरोबर. पण आता परीक्षा तुमची ऑनलाईन होणार नाही, ती लेखी होणार. मग पेनाचा उपयोग करायचा. म्हणून लेखनाची सवय आजपासूनच करायला सुरुवात करा. लेखन कौशल्य महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं सुवाच्य आणि स्वच्छ सुंदर अक्षर. तर तुम्ही म्हणाल की मॅडम आमचं अक्षर काही सुंदर नाही, आम्ही खूप प्रयत्न केला, नाही झालं. ठीक आहे, अक्षर सुंदरच असलं पाहिजे असं नाही, पण वाचनीय असलं पाहिजे, ते वाचता आलं पाहिजे, ते स्वच्छ पाहिजे. अरे स्वच्छ म्हणजे नेमकं कसं? आम्ही काय ते शॅम्पू साबणाने धुवायचं का? नाही नाही. स्वच्छ म्हणजे कुठली खाडाखोड नको त्याच्यामध्ये, ते वाचता आलं पाहिजे, सुटसुटीत पाहिजे, 2 शब्दांमध्ये अंतर पाहिजे. एक मुद्दा संपल्यानंतर तो मुद्दा तिथे स्टॉप करून नवीन ओळीवर दुसरा मुद्दा लिहिला पाहिजे. याला म्हणतात स्वच्छ. असं स्वच्छ लेखन तुम्ही करायचंय. नंतर विराम चिन्हांचा उपयोग तुम्ही करायचा आहे. आता विराम चिन्हांचा उपयोग बघा परीक्षा हॉल मध्ये असतो, थोडंफार ते यायलाच पाहिजे. मग या ठिकाणी विराम चिन्हांचा उपयोग काय करताय? वाक्यातील जे विचार तुम्हाला मांडायचे, ते जे तुम्ही लिहिलेलं आहे ते नीट कळण्यास मदत होते. कुठे स्टॉप आहे, कुठे स्वल्पविराम आहे. आता तुम्ही एकापेक्षा 4 जणांची नावे लिहिताय, तर स्वल्पविराम पाहिजे,
जर तो नाही दिला तर ते लक्षात येईल का, ते पाहिजे त्या पद्धतीने वाचता येईल का. म्हणून तिथे स्वल्पविराम आवश्यक आहे. वाक्य संपलंय, आता नवीन सुरू होतंय, मग तिथे पूर्ण विराम पाहिजे. कधी कधी प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हीच प्रश्न करणार आहात असं असतं का, असं आहे का. उत्तर लिहिताना प्रश्न केला जातो, तो होतो, मग त्या ठिकाणी तुमचा सुद्धा प्रश्नचिन्ह असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात त्याविषयी प्रश्न निर्माण झाला, एखाद्या घटनेचं विश्लेषण करताना तो विचार तुमच्या मनात आला, हे कळतं त्या ठिकाणी. आणि एक्झामिनरच्या ते लक्षात आलं तर त्या ठिकाणी आपलं उत्तर किती प्रभावी लिहिलंय, विद्यार्थी कसा चारी बाजूने विचार करतोय हे एक्झामिनरच्या लक्षात येतं. आणि म्हणून अशा विराम चिन्हांचा काही काही ठिकाणी तुम्हाला आश्चर्यकारक की अरे असं होतं का, मग तिथे उद्गारवाचक असं अशा पद्धतीने किंवा कोणी काही म्हटलेलं आहे त्याला वरती दोन हे अशा पद्धतीच्या सर्व विराम चिन्हांचा जर तुम्ही वापर केला तर वाक्यातील विचार नीट करण्यास मदत होते. आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे गती लेखन. गती पाहिजे लेखनाला, कारण 3 तासामध्ये एवढं सगळं करायचं आहे आणि म्हणून ही गती अतिशय आवश्यक आहे. आलं तुमच्या लक्षात. म्हणून या ठिकाणी लेखन मार्गदर्शनाच्या अंतर्गत सुवाच्य स्वच्छ हस्ताक्षर, अचूक असं शुद्ध लेखन, वाचनीय स्वच्छ विराम चिन्हांचा उपयोग, लेखनामध्ये गती, त्याच्यासाठी प्रॅक्टिस, अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपली उत्तरपत्रिका सुंदर आणि सुरेख बनवायची आहे. आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिखित स्वरूपात लिहायची. मला खूप छान उत्तर सांगता येतं, मला येतं सगळं, मला माहिती आहे. वर्गात मला सर प्रश्न विचारतात, मॅडम प्रश्न विचारतात, मला सगळ्या प्रश्नांची उत्तर येतात, माझा हात नेहमी वर असतो, सर मी सांगतो. पण उत्तर पत्रिका परीक्षेला जेव्हा जातो, उत्तर पत्रिकेत उत्तर लिहितो, तिथे मी मार खातो. या चुका मी करतो. विराम चिन्हाचा उपयोग करत नाही, खडाखोड करतो, अस्वच्छ लिहितो. शुद्ध लेखन बघा, एखादा शब्द जर तुम्ही रस्व असला वेग लिहिला तर तो विचित्र दिसतो आपल्या डोळ्यांना आणि असं वाटतं चुकीचा आहे आणि तो चुकीचा मानला जातो. म्हणून शुद्ध लेखन हे जरी इतिहासाचा पेपर असला, जरी इतिहास हा विषय असला, तरी आपण तो मराठीतून लिहिणार आहे. म्हणून मराठीच्या शुद्ध लेखनाचे नियम आपण थोडेफार पाळलेच पाहिजे. म्हणून आपलं शुद्ध लेखन सुद्धा नीट असलं तर वाक्य सुद्धा छान दिसतं. आणि ह्या गोष्टींचा उपयोग तो विद्यार्थी करत नाही, म्हणून त्याला मार्क कमी मिळतात. हुशार असूनही कमी मिळतात. आणि एखादा विद्यार्थी थोडासा सोसो असतो, 80-75 पर्यंतचा असतो, पण त्याच्या उत्तर लेखनाची शैली ही इतकी सुंदर असते की तो 90 मार्क घेऊन जातो तुमच्या. आणि म्हणून फक्त हुशार असणं, केवळ अभ्यास करणं हे महत्वाचं नाही, तर ह्या सर्व गोष्टी महत्वाचं. मी तुम्हाला यासाठी काहीच सांगणार नाही यावर्षी. सर्वात महत्वाचं पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन. टक्केवारीमध्ये मी तुम्हाला सांगते की 90% पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन, 5% टीव्हीवर बातम्या. कारण एक विरंगुळा म्हणून आपण जेव्हा टीव्ही चालू करणार आहे त्यावेळेस तुम्ही बातम्या बघा, 5% बातम्यांसाठी आणि 5% न्यूजपेपर. या 3 गोष्टी जर आपण अभ्यासामध्ये बरोबर घेतल्या तर उत्तर आपण खूप छान पद्धतीने लिहू शकतो. बाकी काही पाहायची गरज नाही. 21 अपेक्षित असतील, गाईड असतील, हे असतील, त्या भरपूर गोष्टी आहेत. पण या 3 गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क हमखास मिळू शकतात. त्याच्यानंतर स्वतःच्या नोट्स. जेव्हा पाठ्यपुस्तक आपण वाचतो, तुम्हाला आयत्या नोट्स मिळतात आहे, ठीक आहे, असू द्या, त्याही वाचा. पण पाठ्यपुस्तक वाचताना प्रत्येक वाक्याला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक मुद्द्याला वाचताना प्रश्न विचारा स्वतःलाच. का, कोण, कुठे, कसे, केव्हा, कोणते, असे प्रश्न जर त्या वाक्याला आपण तयार केले तर तिथे आपले प्रश्नही निर्माण होतात आणि आपल्याला उत्तरही मिळतात. लक्षात आलंय. तुम्हाला एक माहिती असेल, एक फिलॉसॉफर होता सॉक्रेटिस नावाचा, तर त्याने खूप ज्ञान मिळवलंय, खूप अगदी इन्फॉर्मेशन त्याने मिळवली. कशी मिळवली? प्रश्न स्वरूपाने. प्रश्न करायचा, प्रश्न झाला तयार मनात की त्याचं उत्तर आपण शोधायला लागतो. आपण बेचैन होऊन जातो त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत.
मग त्याच्या मनात प्रश्न निर्माण व्हायचे, त्याचं तो उत्तर मिळवायचं. उत्तर मिळवायचं म्हणजेच काय, त्याच्याजवळ इन्फॉर्मेशन यायची, ज्ञान यायचं, आणि असं त्याचं ज्ञान वाढलं. आपलं सुद्धा तसंच ज्ञान वाढलं. पाठ्यपुस्तक वाचा, वाक्याला प्रश्न तयार करा. फॉर एक्झाम्पल, आता आपण एक वाक्य घेतलं होतं की सर्वप्रथम भारतात युरोपीय सत्ता पोर्तुगीज आली, असं वाक्य तुम्ही वाचताय. प्रश्न केला की सर्वप्रथम भारतात कोणती युरोपीय सत्ता आली, कोणती? 1857 पहिलं स्वातंत्र्य युद्ध जे होतं ते केव्हा झालं, किंवा ब्रिटिशांचा राजकीय पाया केव्हा पक्का झाला. आता पुस्तकात वाक्य की ब्रिटिशांचा राजकीय पाया 1757 स्थापन झाला, म्हणजे रचला गेला, पाया रचला गेला. प्रश्न करा की केव्हा रचला गेला, कोणाचा रचला गेला, काय रचला गेला. 3 प्रश्न झाले, 3 उत्तर. आणि हे पक्का लक्षात राहतं, कारण आपण त्याचं चिंतन केलंय, मनन केलंय, आपण त्याच्याकडे बघितलंय, आपण त्याचं वाचन केलंय, आपण ते समजून घेतलंय. कारण समजून घेतल्याशिवाय, त्याच्याकडे बघितल्याशिवाय प्रश्न निर्माण होत नाही. प्रश्न निर्माण करण्यासाठी सुद्धा बुद्धी लागते. उत्तर शोधायला, उत्तर यायला जसं बुद्धी लागते, तसं प्रश्न करायला सुद्धा बुद्धी लागते. प्रश्न करता आले पाहिजे. आणि जो विद्यार्थी प्रश्न करतो तो उत्तर लिहू शकतो. या ठिकाणी स्वतःच्या नोट्स पाठ्यपुस्तक वाचताना तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर पॉकेट नोट्स. आता पॉकेट नोट्स कशासाठी, तर एक असा आपण अभ्यास करतो तर एक कागद घेता. आता तुम्ही रिव्हिजन कराल की ते कागद बाजूला ठेवायचा. आता तुम्ही पहिल्या माहितीची कारणं वाचताय, बरोबर, डिटेल मध्ये वाचताय, आणि या छोट्या कागदावर काय लिहायचं, पहिल्या माहितीची कारणे, पहिलं कारण, दुसरं कारण, तिसरं, चौथं, हे एवढं फक्त लिहून, बरोबर. आता तुम्ही परीक्षेला जाणार आहे, असं पूर्ण सिलेबस तुमच्याजवळ तयार झालंय. परीक्षेला जाणार आहे, आदल्या दिवशी पहिला एक पेपर झाला, तर एक दिवस गॅप आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपला पेपर आहे. मग एवढं सगळं वाचणार का, नाही. काय वाचायचं, मग ज्या पॉकेट नोट्स तयार केले, जे मुद्दे आपण तयार केले ते वाचायचे. तू म्हणाल की मॅडम नुसते मुद्दे वाचल्यावर आम्हाला स्पष्टीकरण करता येईल का, येतं, कारण त्याचा अभ्यास आपला आधी झालेला असतो. ते डिटेल मध्ये वाचायची गरज पडत नाही. ते लक्षात ठेवले की बरोबर स्पष्टीकरण करता येतं तुमच्या. या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आणि काही गोष्टींसाठी, काही आपल्या अभ्यासक्रमातील घटकांसाठी आपल्याला काही रेफरन्स बुक, संदर्भ ग्रंथ लक्षात घ्यावी लागतात. ती सुद्धा आपण या ठिकाणी घ्यायची. अशा काही गोष्टींचा उपयोग पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन असेल, स्वतःच्या नोट्स असतील, स्वतःला प्रश्न तयार करून त्याचे उत्तर शोधणे असेल, स्वतःच्या पॉकेट नोट्स तयार करणं असतील, किंवा रेफरन्स बुकचा वापर करून आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर अधिक विस्तृत करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार असू. अशा पद्धतीने अभ्यासासाठी इतर काही साधनांचा आपण उपयोग करून योग्य पद्धतीने आपली कृतीपत्रिका सोडवू शकतो. परीक्षेची तयारी कशी करावी, काही गोष्टी वारंवार आपल्या काही गोष्टी येणार आहेत. जसं उदाहरणार्थ आता मी सांगितलं की पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन आहे, महत्वाचे मुद्दे काढायचे. आता हे मुद्दे कोणीतरी दुसऱ्यांनी काढून दिले, म्हणजे सरांनी किंवा मॅडमनी काढून दिले, तर ते तेवढे लक्षात राहत नाही. पण आपण स्वतः वाचून जर ते वेगळ्या कागदावर काढले तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतात. कारण विद्यार्थी मित्रांनो, इथे थांबायचं नाहीये. ही तुमची सुरुवात आहे, ज्युनियर कॉलेज म्हणजे सुरुवात आहे. पुढे जाऊन ह्या कला शाखा तुम्ही घेतली आहे, त्यातला तर इतिहास हा विषय तुम्ही घेतलेला आहे, आणि कला शाखा आणि इतिहास हे स्पर्धा परीक्षेची गुरुकिल्ली आहे. आणि आज केलेला अभ्यास जर कायमस्वरूपी तुम्ही अभ्यास ठेवला तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा देणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला हे सर्व उपयुक्त होणार आहे. पोपटपंची न करता, पाठांतर न करता, महत्वाचे मुद्दे टिक करून ठेवणे, नोंद करून ठेवणे, ह्या सवयी आतापासून लावा. त्याचा उपयोग तुम्हाला या परीक्षेला पण होईल आणि भविष्यासाठी सुद्धा होईल. कायमस्वरूपी ते लक्षात राहील. आणि या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वारंवार वेळ द्यायची गरज पडणार नाही. हे झालेलं आहे. आता हे याला वेळ द्यायची गरज नाही, म्हणून आता पुढे नंतर आपण दुसरा अभ्यास करू, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करू, प्रकृतीचा अभ्यास करू, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करू. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना जे झालेलं आहे ते रिपीट जास्त त्याच्यावर वेळ द्यायची गरज पडणार, कारण हा फायदा आपल्याला मग
11वी-12वीच्या या अध्ययनामध्ये होतो आणि हा फायदा आपण उचलून घ्यायचा. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी हा फायदा उचलून घ्यायचा. जो वेळ आपण या 2 वर्षामध्ये देतोय हा वेळ आपल्या पुढच्या अभ्यासासाठी वाचतोय. फॉर एक्झाम्पल समजा सायन्सचा विद्यार्थी आहे, तो आता फिजिक्सचा अभ्यास करतोय, आपल्या केमिस्ट्रीचा करतोय वगैरे, आणि नंतर तो स्पर्धा परीक्षा देणार, तर त्याला हे सर्व करावं लागणार आहे. आज जे आपण करतोय ना सर्व त्याला करावं लागतं. तो वेळ सर्व गोष्टी आपण आता लक्षात घेतोय आणि त्या पद्धतीने आपल्या सर्वांना तयारी करायची आहे, योग्य पद्धतीने नियोजन करायचे आहे, त्याच्यामध्ये नियमितता ठेवायची आहे, सराव करायचा आहे, मनन चिंतन करायचं आहे. केवळ वाचन न करता लेखन सुद्धा ठेवायचं आहे, कारण पेपर तुम्हाला लेखी स्वरूपात लिहायचा आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या तयारीला आपण आता लागणार आहोत. आणि याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे थोडंसं नियोजन तुम्हाला करायचं आहे की आपल्या अभ्यासाचं रिव्हिजनचं वेळापत्रक, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो, नियोजन म्हणतो. प्लॅन युअर वर्क अँड वर्कआउट युअर प्लॅन, हे सूत्र लक्षात घेऊन आपल्याला वेळापत्रकाचं नियोजन करायचं आहे. जे अशक्य आहे त्याचं नियोजन नसावं, जे शक्य आहे त्याचं नियोजन असावं. अरे म्हणजे नेमकं काय, तर आपल्या सवयीनुसार स्वतःचं परीक्षण करा, स्वतःचं निरीक्षण करा की माझी क्षमता किती आहे, मी काय करू शकतो, मला कुठे बसून अभ्यासात मन लागतं, मी किती वेळ एका वेळेस बसू शकतो. तो 4 तास एका वेळेस बसतो म्हणून मी पण बसलंच पाहिजे असं नाही. तो 4 तास बसून जेवढा अभ्यास करतो तोच अभ्यास मी 2 तास बसून करू शकतो, एवढी क्षमता माझी आहे. लक्षात आलंय? तो 1 तास बसून जेवढा अभ्यास करतो तेवढा अभ्यास मी 2 तास बसून करतो, म्हणून माझी क्षमता 2 तासाची आहे, मग मी 2 तास बसणार. हे माझं जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणाला समोर ठेवून, माझा जो साचा आहे त्या साच्याला समोर ठेवून मला माझं नियोजन करायचं आहे. या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमच्या वर्षभराच्या मेहनतीला तुम्हाला यश मिळेल. जे नियोजन करण्यात अपयशी ठरतात ते अपयशाचंच नियोजन करतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला सकाळी उठायची सवय नाहीच आहे, मला सवयी नाही आणि मला सकाळी उठून माझं मन पण लागत नाही, आणि मी नियोजन काय केलं, 4 वाजेपासूनचं पहिल्यांदा 4 ते 5 या विषयाचा अभ्यास, या घटकाचा अभ्यास. अरे ते नाहीच आहे माझ्या याच्यात, मला ते शक्यच नाही आहे, तर ते पूर्ण होणार नाही. म्हणजे मी काय करते, माझं अपयशाचंच नियोजन करते ना. पण माझं मन रात्री जेव्हा मी 10 नंतर अभ्यासाला बसते, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1 पर्यंत मी जागू शकते, माझं खूप छान पद्धतीने अभ्यासात मन लागते, छान अभ्यास होतो माझा, तर मी त्या वेळेचं नियोजन करणार. याला म्हणतात यशाचं नियोजन. माझं सकाळी मन लागत नाही, मी सकाळची वेळ घेतली आहे, तर माझं नियोजन कसं राहील, अपयशाचं नियोजन, कारण होणारच नाही अभ्यास, मनच नाही लागत. लक्षात आलं? ह्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे दुसऱ्याला बघू नका, दुसऱ्याचा साचा घेऊ नका, आपला साचा. प्रत्येकाला देवाने आपलं स्वतःचं स्वतंत्र दिलेलं आहे, त्याचा वापर करायला शिका. आपण काय करतो, दुसऱ्याचं बघतो आणि माझ्या जो नाही म्हणून आपण नाराज होतो, निराशेत जातो आणि जे आहे त्याचाही उपयोग करू शकत नाही, त्याच्यामुळे काहीच मिळवू पण शकत नाही. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या अभ्यासाचं नियोजन तयार करा. दैनिक रोजचं नियोजन तयार करा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं, आणि साप्ताहिक नियोजन तयार करा. आणि शेवटचे काही 10 दिवस हे रिझर्व ठेवा. म्हणजे काही घरगुती कारणास्तव म्हणा किंवा इतर काही कारणास्तव म्हणा, आपल्या त्या नियोजनाप्रमाणे त्या विषयाचा, त्या घटकाचा अभ्यास नाही झाला, तर या रिझर्व दिवसामधून तो आपल्याला भरून काढता येतो. लक्षात आलं? म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासासाठी आपली जी जागा आहे ती योग्य निवडा, जिथे माझं मन लागतं किंवा ज्या जागेची मला सवय आहे, ज्या ठिकाणी माझं अभ्यासात मन लागतं अशी जागा निवडा. बऱ्याचदा आपल्याला काय होतं, आपण रडतच राहतो नेहमी. काय करतो की मैत्रिणीचं ऐकतो, मैत्रीण काय म्हणते की मला स्वतंत्र रूम आहे, मला टेबल खुर्ची आहे, मी त्या ठिकाणी अभ्यास करते, आणि आपण रडतो की मला टेबल नाही, मला स्वतंत्र रूम नाही. अरे माझं नाही, हा विचार मनात आणायचा नाही. माझा तसा अभ्यास होऊ शकत नाही, मला सवय आहे. माझा अभ्यास कुठे होतो, तर आई किचनमध्ये स्वयंपाक करते आणि आईच्या शेजारी खाली बसून किंवा एखादी चटई टाकून त्याच्यावर मी बसते, तिथे माझं जास्त मन लागतं, मला स्पेशल रूमची गरज नाही. म्हणून स्पेशल रूम नाही, स्पेशल टेबल खुर्ची नाही म्हणून निराश व्हायचं नाही.
माझं जिथे मन लागतंय, जिथे माझा अभ्यास होतोय, ती अभ्यासाची माझ्यासाठीची असलेली योग्य जागा आहे, हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने करा. लक्षात आलं? ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात घेऊन हे नियोजन करायचं आणि ह्या नियोजनाप्रमाणे आपल्या शेवटच्या टप्प्याचा अभ्यास पूर्ण करायचा. मग याच्यामध्ये वाचन, टिपण आणि लेखन असं स्टेप बाय स्टेप किंवा थोडं वाचन तर थोडं लेखन तर थोडं टिप्पण अशा पद्धतीने सर्व प्रक्रिया करायच्या. कारण एकच प्रक्रिया, वाचनाची प्रक्रिया केली तर थोड्या वेळाने कंटाळा येतो, है ना. म्हणून मग अशा पद्धतीने ह्या प्रक्रियांचा मध्ये आपण बदल करायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या नियोजनामुळे काय होतं, माइंड सेट होतं की आता माझी सगळी तयारी झाली म्हणजे कशी, आता मी बॅग भरली, आता मला गावाला जायचं आहे, मग त्या बॅगेमध्ये ठेवलेले कोणते कपडे केव्हा वापरायचे वगैरे ते मी तेव्हा करणार आहे, बरोबर. आता मी माझ्या अभ्यासाच्या रिव्हिजनची बॅग भरली, सकाळी दुपारी संध्याकाळी कोणता अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आहे ते बरोबर ठरवलं, आता मी निश्चिंत झाले आणि याच्यामुळे अभ्यासाचा एक आनंद मिळतो आणि जी गोष्ट आनंदाने आपण करू ती सुंदर होते, छान होते. अभ्यासाच्या वेळाची बचत होते, किती अभ्यास करायला लागेल त्याची व्याप्ती ध्यानात येते, अभ्यासाची प्रेरणा मिळते, है ना. अभ्यासाच्या वेळात वाढ होते, अभ्यासातील एकाग्रता वाढते, है ना. निश्चित नेमका काय अभ्यास कोणत्या वेळी करायचा आहे हे समजतं आणि या सगळ्यांचा परिणाम आपला आत्मविश्वास वाढतो आणि जिथे आत्मविश्वास आला तिथे सगळ्या गोष्टी साध्य होतात, त्याला यश नक्कीच मिळतं. ठीक आहे मित्रांनो, आता यानंतर शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतोय. आपला शेवटचा टप्पा आहे उत्तरपत्रिका लेखनाचा. उत्तरपत्रिकेचं लेखन तुम्हाला 80 मार्कांचं 3 तासामध्ये करायचं आहे आणि हे 3 तासामध्ये योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. सर्व प्रश्न लिहिल्याच गेले पाहिजे, कारण आपली वरती सूचनाच आहे की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, म्हणून एकही प्रश्न आपला राहायला नको. एखाद्या प्रश्नाचं प्रमुख उत्तर आपल्याला जरी येत नसलं तरी त्याच्याशी संबंधित थोडीफार माहिती आपल्याला असली तर ती सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहिली पाहिजे. ते आपण ब्लँक सोडता कामा नये, म्हणून सर्व प्रश्न सोडवायचे आहे. 1 ते 7 प्रश्न आपल्याला पूर्ण सोडवायचे आहेत आणि या 1 ते 7 प्रश्नांमध्ये काही वस्तुनिष्ठ आहे, काही दीर्घोत्तरी आणि काही लघुत्तरी आहेत. या पद्धतीने त्याचं एक नियोजन मी तुम्हाला दिलेलं आहे, ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकता, फरक थोडासा तुमच्या प्रत्येकाची लेखनाची गती हे ते लक्षात घेऊन, अभ्यास किती झाला आहे, प्रश्न कसे आहेत त्याच्यावरून थोडंसं वेळ इकडे तिकडे होऊ शकतो, तो तुम्ही करू शकता आरामात. आणि शेवटचे मात्र 10 मिनटं जे आहेत ते आपलं उत्तरपत्रिका चेकिंगसाठी ठेवायची की कुठला प्रश्न राहिलेला आहे का किंवा कुठे काही सुटलेला आहे का, एखादा मुद्दा नंतर आठवतो तो लिहून आपण लिहू शकतो का, अशा पद्धतीने तो पटकन 2 ओळीमध्ये आपण तिथे लिहू शकतो. एखादा प्रश्न कठीण असेल तर थोडीशी जागा तिथे सोडून द्यायची आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण नंतरसुद्धा लिहू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन तर आहेच, त्याचबरोबर प्रश्न लिहिताना एकाखाली एक, पहिला प्रश्न दुसरा, पहिला मग त्याचं अब, मग दुसरा अब, अशा पद्धतीने ते लिहायचे. कोणताही प्रश्न कुठेही लिहून ठेवायचा नाही. साधारणतः क्रमवार आपण आपले प्रश्नांचे उत्तरं त्या ठिकाणी लिहायचे की जेणेकरून आपली उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने एक्झामिनरला चेक करता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या वेळी घ्यावयाची काळजी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, कारण तब्येत चांगली असेल, आरोग्य चांगलं असेल तर सर्व चांगलं, नाहीतर काहीच नाही. म्हणून वर्षभर केलेल्या मेहनतीला जर योग्य फळ द्यायचं असेल तर पुरेशी झोप घ्यायची आणि योग्य असा आहार घ्यायचा. तेलकट, तुपकट किंवा झोप येणारे खूप गोड पदार्थ वगैरे असं घ्यायचं नाही. तरतरी आणणारे, एक उत्साह निर्माण करणारे असा आहार जेवणामध्ये घ्यायचा. भरपूर पाणी प्यायचं आणि मन शांत ठेवायचं. त्याचबरोबर छोटासा एखादा प्राणायाम वगैरे सुद्धा करायचा. श्वास मध्ये घ्यायचा, सोडायचा, मध्ये घ्यायचा, सोडायचा, कारण आपल्या मेंदूला सुद्धा आपल्याला तजेलता पाहिजे असते, है ना. आणि अभ्यास करून 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 आपली बुद्धी थोडीशी दुर्बल होऊन जाते, मन दुर्बल होऊन जाते, तणावाखाली येते, टेन्शनमध्ये येतं आणि त्याची गती स्लो होऊन जाते. म्हणून त्याला पुन्हा वेग देण्यासाठी आपण काय करायचं, थोडंसं प्राणायाम वगैरे एखादी कृती करायची आणि त्याच्यातून शरीराला ऊर्जा मिळवायची. शरीराला ऊर्जा मिळाली की माइंडला त्याची ऊर्जा आपोआप
आपल्याला मिळू शकते. या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. त्यानंतर परीक्षेला जाताना जे साहित्य लागतं, पेन, पेन्सिल, रबर, पट्टी, हॉल तिकीट, आय कार्ड, छोटासा रुमाल, पाण्याची बॉटेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन घ्यायच्या. त्याची आधीच तयारी रात्री करून ठेवायची. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर आपला ब्लॉक नंबर, नंतर आपला कुठल्या बेंचवर आपला नंबर लिहिलेला आहे तो चेक करून घ्यायचा. त्याच बेंचवर बसायचं. बसल्यानंतर आपल्या आजूबाजूला काही कागद वगैरे पडले आहेत की नाही ते बघून घ्यायचं. ते सर्व एकदा चेक करायचं छान पद्धतीने आणि शांत चित्ताने बसून राहायचं जोपर्यंत आपल्या हातात प्रश्नपत्रिका पडत नाही. प्रश्नपत्रिका तुमच्या हातात 10 मिनिटाच्या म्हणजे अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाते. पण त्याआधी तुमच्याजवळ उत्तरपत्रिका दिली जाते. उत्तरपत्रिका आपल्या हातात आल्यानंतर ती पूर्ण बघायची. त्याच्यानंतर पहिल्या पेजच्या बॅकसाईडला काही सूचना दिलेल्या असतात, त्याच्यावर थोडंसं नजर फिरवायची, पहिल्यांदा वाचून घ्यायच्या. आपल्या पहिल्याच पेपरला त्या सूचना एकदा आपण वाचल्या की मग कुठली अडचण आपल्याला येत नाही. त्याच्यानंतर फ्रंट पेजवर नंबर असेल, नाव नसतं, नंबर असेल, अक्षरी, अंकी, सही असते तुमची, विषय, दिनांक वगैरे ते सर्व व्यवस्थित लिहायचं. जर गोंधळ होत असेल तर हॉल तिकीट आपलं समोर ठेवायचं, पाहून आपला नंबर त्या ठिकाणी व्यवस्थित लिहायचा. आणि हॉल तिकीट, आय कार्ड हे आपल्या बेंचला समोर ठेवून द्यायचं. अनुभव असा होता की एका विद्यार्थ्याने पेपरची वेळच व्यवस्थित पाहिली नाही. पहिला पेपर, दुसरा पेपर 11 ते 2, तिसरा पेपर 11 ते 2 आणि नंतर इतिहासाचा पेपर तो होता दुपारी 3 ते 6. आलं लक्षात? मग त्या पेपरला गेला. नंतर पॉलिटिक्सचा पेपर तोही 3 ते 6 दुपारी त्या पेपरला गेला. आणि मग नंतर मला वाटते जॉग्राफी की कुठला तरी सायकोलॉजीचा पेपर, आणि त्या पेपरला तो सकाळी गेलाच नाही, कारण त्या दोन्ही पेपरची वेळ होती 11 ते 2. त्याला वाटलं 3 ते 6 आहे. त्याने वेळापत्रक बरोबर बघितलंच नाही आणि पेपर सकाळी होऊन गेला आणि तो विद्यार्थी 2 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचला, जेव्हा विद्यार्थी पेपर सोडून बाहेर येत होते. बघा, छोटीशी गोष्ट आहे. अशाच या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात आणि त्या लक्षात येतात. त्या आम्हीसुद्धा नोट करून घेतो आणि येणाऱ्या आपल्या विद्यार्थ्याला हुशार करतो, त्यासाठी सतेज देतो, त्याला त्या सूचना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं या माध्यमातून काम करतो. आणि त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या समस्या आपण सहजरित्या सोडवू शकतो. कारण आपल्या विद्यार्थ्याने, माझ्या विद्यार्थ्याने, माझ्या मुलांनी खूप वर्षभर मेहनत केलेली आहे, खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळायला पाहिजे हे मनापासून मला वाटतं. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण अतिशय महत्त्वाच्या अशा तुमच्यासमोर मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे आकाशात गिरट्या घालणारी घार जमिनीवरचे भक्ष्य चपळतेने उचलते, त्याच सहजतेने पुढे एक एक परीक्षा यशस्वी करत आपल्या ध्येयाचं शिखर प्रकाशाच्या वेगाने तुम्हाला सर करायचं आहे, यात तीळ मात्र शंका नाही. टाइम टेबल बघून घ्यायचा सर्वांनी. प्रत्येक विषयाची दिनांक कधी आहे, पेपर केव्हा आहे, वेळ कोणती आहे. काही पेपर आपले 3 ते 6 आहे, ती वेळ बघून घ्यायची आणि त्याच्यानुसार व्यवस्थित पद्धतीने परीक्षेला जायचं. घरी आल्यावर, पेपर सोडून घरी आल्यावर काही चिंता करायची नाही. पेपर कसा गेला, काय गेला हेही लक्षात घ्यायचं नाही. आल्यानंतर छानपैकी जेवण करायचं, पाणी प्यायचं, थोडासा आराम करायचा आणि पुढच्या पेपरच्या तयारीला लागायचं. हा प्रश्न राहून गेला, ते राहून गेलं असं काही त्या ठिकाणी करायचं नाहीये. कारण त्याच्यामुळे राहिलेलं काही असेल, सुटलेलं काही असेल, एखादं मिस्टेक झाली असेल तर त्याच्यामुळे आपण डिस्टर्ब होतो आणि तो परिणाम आपल्या पुढच्या पेपरला होतो. हा काही विचार न करता आपण शांतपणे दुसऱ्या दिवशीच्या पेपरची तयारी करायची. अशा पद्धतीने नियोजनबद्ध उत्तरपत्रिकेचा आराखडा आणि उत्तरपत्रिका कशी लिहायची याचा प्लॅन आधीच डोक्यामध्ये फिट करा आणि त्या पद्धतीने परीक्षा हॉलमध्ये जाऊन छान पद्धतीने, सुंदर पद्धतीने उत्तरपत्रिका लिहा आणि यशस्वी व्हा, पुढे व्हा. भविष्यात खूप काही तुम्हाला करायचं आहे, भरपूर संधी तुम्हाला पुढे उपलब्ध आहे. त्या संधीचं सोनं करा. आणि या ठिकाणी आयोजकांनी मला आपल्या समोर हे विषय मांडण्याची संधी दिली, त्यांचं खूप खूप धन्यवाद.
आताच आपण विद्यार्थ्यांना अतिशय सखोल मार्गदर्शन जे आहे ते केलेलं आहे. म्हणजे इतकं डिटेल दिलेलं आहे की जणू ते संपूच नाही असं वाटत होतं. आणि पालकांना सुद्धा याच्यातून बरीचशी काही प्रेरणा सुद्धा मिळालेली आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप काही छान पद्धतीने मार्गदर्शन जे आहे ती मिळालेलं आहे. कारण कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या करू नयेत, जरी इतिहास हा विषय असला तरी सुद्धा तो इंटरेस्टिंगने कसा घ्यावा याबद्दल आपण अतिशय छान मार्गदर्शन केलं. म्हणून या इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रमात आपण येऊन हे अतिशय उत्तम काम जे आहे ते आपण केलेलं आहे. एक प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. आणि मला तर वाटतं इतिहास विषय हा व्हिडिओ ऐकल्यानंतर इतिहास विषयातील स्कोरिंग हे अधिक असेल असं मला आजच्या मार्गदर्शनातून वाटतंय. कारण तुम्ही संवादाच्या माध्यमातून, गप्पांच्या माध्यमातून हळूच एक एक पैलू जे आहेत ते उलगडलेले आहेत आणि इतकं छान त्याचं फुलामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे कळी जशी फुलामध्ये खुललेली आहे तसं आजचं आपलं विवेचन झालेलं आहे. म्हणून ह्या एज्युस्ट्रीम या युट्यूब चॅनल तर्फे मॅडम आपले खूप खूप आभार. जाता जाता मनापासून मनपूर्वक आपणा सर्वांना परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. धन्यवाद. आत्ताच आपल्याला सौ जयकर मॅडम यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, या इतिहास विषयाचा पेपर लिखाण करत असताना तुमची लिखाणाची शैली असेल किंवा त्या उत्तराचा जे काही भाग असेल तर त्या कुठले मुद्दे येणं अपेक्षित आहे, सुटसुटीतपणा कसा असणं गरजेचं आहे आणि एकूणच परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करायची आहे, कोणकोणत्या स्रोतांचा तिथे विचार करायचा आहे, कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या आहे, असं अगदी A to Z सखोल मार्गदर्शन मॅडमने केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे की जेणेकरून सगळ्यांना चांगल्या पद्धतीने यश परीक्षेमध्ये गाठता येईल. पुढील भागात आपण पुन्हा नवीन विषयांसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.